ती झुलत झुलत येतात अधूनमधून. नांदेडची गाडवड प्रसिद्ध आहे. नांदेडला इतके गाडव आहे, काही जण तर दुकान उघडून बसलेले. सगळ्यांनी ओळखायची. डॉक्टर नंदू मुलमुले सर आणि त्यांच्या सुविद्या पत्नी सौभाग्यवती मुलमुले मॅडम यांचे महेश युवक संघ बार्शी यांच्यातर्फे बार्शीमध्ये हार्दिक स्वागत करत आहे. डॉक्टर मुलमुले सरांची ओळख किंवा त्यांचा परिचय एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजेच साहित्यिक, मानसशास्त्रज्ञ, लेखक आणि रंगकर्मी म्हणून केला जाऊ शकतो. सरांनी केवळ शास्त्रीय ज्ञानाचे नाही तर समाजाच्या भावनात्मक आणि मानसिक आरोग्याचे संवर्धन देखील केले आहे. सरांनी सायन हॉस्पिटल मुंबई येथून मनोविकारशास्त्रात MDचे पदव्युत्तर शिक्षण सुवर्णपदकासह प्राप्त करीत गेली 40 वर्ष झालं नांदेड येथे ते रुग्णसेवा देत आहेत. सरांचे मनियाची गुंती या एकपात्री मनोरंजक कार्यक्रमाचे महाराष्ट्रभर सुमारे 500 प्रयोग झालेले आहेत. त्यातील शास्त्रीय माहितीच्या आधारात पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा सुद्धा वाङ्मय पुरस्कार भेटलेला आहे. दैनिक महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, दैनिक सकाळ अशा वृत्तपत्रात सरांचे विविध विषयावर सातत्यानं स्तंभलिखाण प्रसिद्ध आहे. कवी ग्रेस यांच्या कवितांचा मानसशास्त्रीय धांडोळा घेणारे रचनेच्या खोल तळाशी मनांतरी हा लेखसंग्रह, संभ्रमांचे सांगाती, मिर्झा गालिब महाकवी दुःखाचा, इटालियन सिनेमा, उतरती उन्हे, व्यथाकथा, दुभंगवाणी, अनंगवाणी हे कविता संग्रह अशी पुस्तके सरांनी लिहिलेली आहेत. त्यातील संभ्रमांचे सांगाती संग्रहातील कथावर प्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी मन सुद्धा तुझं ही ABP माझा वाहिनीवरील मालिका दिग्दर्शित केली आहे. ती खूप प्रसिद्ध झाली होती. 13 भागांच्या एक असे 2 सीझन यूट्यूबवर त्याचे प्रसिद्ध झाले. सरांचे अमुक तमुक चॅनलवर विविध विषयावरील पॉडकास्ट यूट्यूबवर अतिशय लोकप्रिय झालेले आहेत. आजच्या या विशेष सत्रात आम्हाला सरांचे मार्गदर्शन लाभणार आहे. त्यांच्या अनुभवामुळे आपल्याला मानसिक आरोग्याच्या महत्त्वावर आणि त्याच्या विविध पैलूवर अधिक चांगला विचार करायला मदत होईल. आपले विचार सर आमच्यासोबत शेअर करत असताना त्यांचं विचारप्रवण व्यक्तिमत्व आपल्याला नक्की समृद्ध करेल हे निश्चित. धन्यवाद सर. महेश युवक संघ बार्शी यांच्या वतीनं आयोजित केलेल्या या कार्यक्रमामध्ये ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे. या व्याख्यानाचा प्रारंभ करताना मी आधी घड्याळ पाहून घेतलं. 5:46 माझ्या हातात माईक आलेला आहे. आणि मी जरी आयुष्यात कधी शासकीय नोकरी केली नसली तरी शासनाचे काही नियम मी पाळतो. शासकीय कर्मचारी कार्यक्रम म्हणजे नोकरीच्या स्थानी कितीही उशिरा आला तरी जाताना मात्र तो वेळ पाळतो. हा शासकीय नियम माझ्याही अंगी मुरलेला आहे. त्याच्यामुळे कार्यक्रम केव्हाही सुरू हो, तो ठरलेल्या वेळात संपेल याची मी तुम्हाला ग्वाही देतो. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की शेवटी मी हा फलक पाहिला, फार छान फलक आहे, फिट माइंड हिट लाईफ. आता हिटनी झुरळ मारतात हे मला माहीत होतं, लाईफला हिट मारून काय करायचं नेमकं हे कळत नाही मला. प्रसिद्ध ज्येष्ठ मानसशास्त्रज्ञ हा शब्द मी नव्याने ऐकला, मानसशास्त्रज्ञ, आणि मला तो फार शब्द आवडला. याचं कारण सांगतो. इथे बरेचसे डॉक्टर्सही आलेले आहेत कार्यक्रमासाठी. मानसशास्त्रज्ञ असं आत्तापर्यंत मी लिहित होतो आणि लोक लिहितात. शास्त्रज्ञ म्हणजे सायंटिस्ट. डॉक्टर मंडळी काही नवीन शोध लावत नाहीत. डॉक्टर हा एका विषयाचा तज्ज्ञ असतो, म्हणजे त्या विषयाचं कौशल्य प्राप्त केलेला माणूस असतो.
मी स्वतः असं म्हणजे त्या अर्थाने शास्त्रतज्ञ, मानसशास्त्र नावाचं जे शास्त्र आहे त्याचा टेक्निकल पर्सन आहे. हे माझं मत माझ्या अनेक व्यवसाय बंधूंना फार आवडत नाही, जरी पटत असलं तरी. पण मी प्रॅक्टिस म्हणजे मी स्वतः पेशंट पाहणं बंद केलं. माझं हॉस्पिटल चालू आहे, माझ्याकडे 2 DNB डॉक्टर्स माझा दवाखाना सांभाळतात. मी 5 वर्ष झाले माझी चालती प्रॅक्टिस मी बंद केली यासाठी की मला असं वाटलं की मला लेखक व्हायचं होतं आणि आता आपण लेखनाकडे वळायचं. तर सांगायची गोष्ट अशी की माझ्या व्यवसाय बंधून समोरच मी सर्वसामान्य लोकांना हे सांगतो की डॉक्टर हा तज्ज्ञ व्यक्ती असतो आणि तज्ज्ञ, प्रज्ञ आणि सुज्ञ याच्यात खूप फरक आहे. ज्ञ म्हणजे संस्कृत म्हणजे ज्ञान, अज्ञ म्हणजे ज्याला माहीत नाही, तज्ज्ञ म्हणजे ज्याच्याजवळ तांत्रिक कौशल्य आहे. पण त्याचा अर्थ तो ज्ञानवंत आहेच असं नाही आहे, बहुतांशी नाहीच. ज्ञानाची जेव्हा बाजू चौफेर होते त्यावेळी तो प्रज्ञ होतो आणि अनुभवाची जोड त्याला लाभली आणि अनुभवाईपेक्षा मानवीयतेची जोड लाभल्यावर तो सुज्ञ होतो. तर ज्ञला सु म्हणजे चांगलं संस्कृतमध्ये, तो सौंदर्याचा मानवीयतेचा स्पर्श झाल्यावर तो माणूस सुज्ञ होतो. दुसरं एक मत मी मांडत असतो, त्याच्यावरनं एक डॉक्टर मित्र माझ्याशी जवळजवळ भांडले, पण हे माझं सामान्य मत आहे, हे माझं वैयक्तिक मत आहे. डॉक्टर होण्यासाठी फार बुद्धिमत्तेची गरज नाही आहे, तांत्रिक कौशल्य पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे डॉक्टर हा शहरातला 12 बलुतेदारापैकी एक आहे. खेड्यामध्ये शेतकऱ्याची मदत करायला सुतार असतो, लोहार असतो, चांभार असतो, पाथरवट असतो. तसं शहरामध्ये मेकॅनिक असतो, इलेक्ट्रिशियन असतो, आर्किटेक्ट असतो. तसंच टेक्निकल ज्ञान असलेला डॉक्टर असतो. आता तुम्ही म्हणाल हे काय नवीनच लाईन धरली आणि तुम्ही सांगतायत, तर हाच माझ्या कार्यक्रमाच्या माझ्या जे काही माझं व्याख्यान आहे त्याचा सुरुवातीचा प्रतिपाद्य विषय आहे. हे जे मी काही सांगतो आहे हे काय म्हणता येईल अनावश्यक नाही. तर ते इथे जमलेले जेवढे काही पालक आहेत, मी बघतो आहे की विविध वयोगटातले लोक इथे जमलेले आहेत, चांगली गोष्ट आहे. काही सेकंड इनिंग सुरू झालेले लोक आहेत, काही आपली इनिंग मध्यावर आलेले लोक आहेत, इथे काही लहान मुलंही मला दिसतात आहेत. म्हणजे युवक संघाचा कार्यक्रम आहे, युवक होण्याची घाई झालेली आलेले आहेत इथे. आणि अर्थात युवकांचा भरणा आहे, ही मला आनंदाची गोष्ट वाटते. कारण मी असं मानतो की ज्यांची सेकंड इनिंग संपवून पॅड ज्यांनी उतरवून ठेवलेले आहेत, म्हणजे पॅव्हिलियनकडे निघालेले आहेत, त्यांना काही फार ज्ञान पाजण्याची गरज नाही. त्यांनी आयुष्याच्या टक्के-टोणपे अनुभवलेले आहेत. आपल्याला कोणाला सांगायला पाहिजे आहे, ज्या पिढीसमोर पुढचं सगळं आयुष्य पडलेलं आहे, जे भवितव्य आहे आणि भविष्य आहे भारताचे. भविष्य हा चांगला शब्द आहे, भवितव्य हा एका अर्थाने वास्तवाच्या जवळ जाणारा शब्द आहे. कारण आता येणारा प्रत्येक दिवस हा नवनवीन आव्हानं घेऊन येणार आहे. हे जे मी मघा सांगत होतो डॉक्टरांविषयी, टेक्निकल माणसाविषयी, तंत्रज्ञानाविषयी, तांत्रिक कौशल्याविषयी, त्याचा ज्ञानाशी संबंध असेलच असं नाही. हे सांगण्याचं कारण असं की मुंबई, पुणे, फार तर नाशिक वगळता आपल्या पूर्ण मध्यमवर्गीय जो वर्ग आहे त्याच्यावर एका गोष्टीचा पगडा आहे की आपल्या मुलांनी डॉक्टर व्हावं, नाही तर इंजिनियर व्हावं. मुंबईला आंतरराष्ट्रीय स्पर्श लाभलेला आहे, आंतरराष्ट्रीय
क्षेत्राशी त्याचा संबंध आला आहे, त्याच्यामुळे तिकडे इंडस्ट्रीजही आहेत, त्याच्यामुळे कॉमर्सला महत्त्व आहे आणि आर्ट्सलाही आता महत्त्व येते आहे. पण बहुतांश जनता, मी त्याच्यातलाच भाग आहे, की आपल्या मुलांनी सुस्थिर आयुष्य जगलं पाहिजे आणि ते जगण्यासाठी त्यांनी डॉक्टर व्हावं, नाही तर इंजिनियर व्हावं. तिसरा मार्ग नाही आहे त्याच्यासमोर. आता माझ्या विषयाच्या सुरुवातीचा भागच हा आहे की आम्ही आपल्या आयुष्यामध्ये 4 टप्प्यातून जात असतो. आपलं टायटल जे आहे ते फिट माइंड आणि हिट लाईफ. आता हिट लाईफचं जाऊ द्या. फिट माइंड म्हणजे काय आहे? फिट माइंड म्हणजे आरोग्यपूर्ण मानसिकता असलेलं मन. आणि मला हे टायटल फार छान वाटते याच्यासाठी, कॅची टायटल आहे, परंतु त्याच्यात हा अर्थ दडलेला आहे. कारण मानसरोगतज्ञ काय करतो, त्याच्याकडे मानसिक रुग्ण येतो, त्याला तो दुरुस्त करतो औषध गोळ्या देऊन. 1962 साली मार्टिन सेलिगमन नावाचा एक सायकॅट्रिस्ट झाला आणि त्यांनी असा विचार केला की आजारी पडल्यावर ज्याला दुरुस्त करतो आपण, तो आजारी माणूस आणि त्याला दुरुस्त करणारा सायकॅट्री जो त्याला औषधं वगैरे देतो. परंतु बहुसंख्य जनता, सर्वसामान्य लोक मानसिक रुग्ण नाही आहेत, पण त्यांना मानसिक समस्या आहे. ज्यांना मानसिक समस्या फारशी नाही, त्यांच्या आयुष्यामध्ये आनंद नाही आहे, त्यांना आजार नसेल. WHO आरोग्याची व्याख्याच अशी आहे, नॉट ओनली ॲब्सेन्स ऑफ डिझीज बट कम्प्लीट फिजिकल, मेंटल, स्पिरिच्युअल अँड सोशल हेल्थ, नॉट मिअर ॲब्सेन्स ऑफ डिझीज. मग मार्टिन सेलिगमनने असा विचार केला आणि आज आपण पाहतो सुद्धा, मानसिक आजार नाही आहे पण मानसिक समस्या खूप आहेत. मानसिक समस्याही तितक्या नसतील, रोजच्या कटकटी असतील, पण तुम्ही विचारलं एखाद्या माणसाला की तुला सुख लाभलं का आयुष्यामध्ये, माणसाच्या आयुष्याची साठी उलटून गेली तरी सुद्धा बरेचसे लोक म्हणतात की नाही, सुख म्हणतात ते अजून पूर्ण मिळालं असं वाटत नाही. सुखाच्या परमोच्च शिखरावरती ते आहे असं कोणालाच वाटत नाही. जिथे मुकेश अंबानीलाच वाटत नाही तिथे तुमची आमची काय कथा आहे? मग पैसा आणि आनंद याचा काय संबंध आहे हेही आपण पुढे मांडू. तर हे जे मानसिक आरोग्याचं जे काही निदान आहे, ज्याच्यामध्ये माणसाला काय पाहिजे आहे, माणसाला सुखी आयुष्य पाहिजे आहे, आनंदी पाहिजे आहे, याची सुरुवात, ज्या सुरुवातीच्या मी याच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉक्टर विक्टर याच्याविषयी बोललो होतो, त्या मुलांकडनं अपेक्षित असलेल्या यशापासून होते. आपल्या भारतीय शास्त्रानुसार पुरुषार्थाची चौकट आहे, 4 टप्पे आहेत: ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यस्त. आता वानप्रस्थ आणि संन्यस्त तर कोणी जात नाही, पण ब्रह्मचर्य म्हणजे जिथे विद्यार्जन हा महत्त्वाचा टप्पा आहे. गृहस्थ हे जीवन उपभोगलं पाहिजे, पण त्यातून पुढचा टप्पा जो आहे तो टप्पा आहे निखळ आनंदाचा. आणि शेवटी संन्यस्त होणं म्हणजे काय आहे? समाधान मिळणं आयुष्यात. मी असं मानतो की माणसाचं आयुष्य या 4 टप्प्यातून जातं, सुखाच्या शोधात. बघा, डेथ इज द डेस्टिनी ऑफ लाईफ बट सीकिंग हॅपीनेस इज द पर्पज ऑफ लाईफ, असं फ्रॉइडचं वाक्य आहे. मृत्यू ही एक अटळ नियती माणसाच्या जीवनाची असेल, पण माणसाच्या सगळ्या जीवनाचा शोध कशाचा आहे? सुखाचा आहे. आता इथे सुख हा शब्द आला, मी कधी कधी आनंद हा शब्द वापरतो आहे. आपण मुलांना सांगतो यशस्वी झालात तर सुखी व्हाल, आणि मी समाधानी हा शब्द वापरला की 60 नंतर तरी माणसांनी समाधानी असायला पाहिजे. म्हणजे मी 4 शब्द
पर्यायी म्हणून वापरतो आहे, पण या चारही शब्दांचे अर्थ वेगळे आहे. हे 4 जीवनाचे टप्पे आहे या फिट माइंडकडे जाणारे. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तुमचं माइंड फिट कसं राहील ते 4 टप्पे. विद्यार्थी दशेमध्ये यश, मध्यम वयामध्ये माणूस आपला व्यवसाय नोकरी सुरू करतो तेव्हा सुख, मग आनंद आणि नंतर शेवटी समाधान. ह्या 4 टप्प्याचा मानसिक आरोग्याशी आणि अंतिम सुखाशी कसा आहे हे सांगतो. मी सुरुवात इथून केली की आईवडिलांना वाटतं मुलगा डॉक्टर व्हावा, इंजिनियर व्हावा. आईवडील काय सांगतात आपल्या मुलांना, आपण आपल्या मुलांना काय सांगतो? आपणच नाही तर सगळे शिक्षक, कोचिंग क्लासवाले सगळे काय सांगतात? तू यशस्वी होशील तर सुखी होशील. माणसाचा शोध सुखाचा शोध आहे. सुख कसं मिळेल? इफ यू आर सक्सेसफुल यू विल बी हॅपी. मग सक्सेस म्हणजे काय, यश म्हणजे काय? विद्यार्थी दशेमध्ये यशाचा अर्थ आपल्या सगळ्या मध्यमवर्गीय टिपिकल या भारतातल्या लोकांची कल्पना, आईवडिलांची, म्हणजे जास्तीत जास्त मार्क मिळवणे म्हणजे यशस्वी होणे. कुठल्या परीक्षेत मार्क? आता आपलं मेंदू किती सीमित करून घेतलाय पहा. कुठल्या? नीट किंवा जेईई. आता नवीन शब्द ऐकला मी, नीट क्रॅक केली पाहिजे. आमच्या लहानपणी क्रॅक म्हणजे डोकं क्रॅक होणं म्हणजे पागल होणं. आता पोरांचे डोके परीक्षा क्रॅक करता करता डोकेही क्रॅक होऊन चाललेले आहेत. तो भाग वेगळा. यश म्हणजे यशाचा सरळ सरळ समीकरण म्हणजे मार्क जास्तीत जास्त मिळाले पाहिजे. सगळे विद्यार्थी मार्क्सवादी होऊन गेलेले आहेत. आपण त्यांना केलेलं आहे. आपण त्यांचं यश फक्त मार्कांवर तोलतो. आता याचा काय अर्थ होतो? याचा अर्थ असा होतो की ज्या विद्यार्थ्याला मार्क कमी पडले तो अयशस्वी होणार, आणि यशस्वी नाही झाला तर तो दुःखी होणार, त्याला सुख नाही मिळणार. बरं, माझं म्हणणं असं की विद्यार्थ्यांना यशासाठी प्रवृत्त करणे, त्यांना यश मिळवण्यासाठी सक्षम करणे किंवा त्यांच्यामध्ये कॉम्पिटिटिव्ह स्पिरिट निर्माण करणे काही वाईट नाही आहे. एक उद्दिष्ट ठरवलं पाहिजे. लाईफ मस्ट हॅव अ गोल. यू हॅव टू सेट अ गोल इन द लाईफ. उद्दिष्ट काय आहे? समजा उद्दिष्ट आहे की तुला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, त्याच्यापैकी तुझं मॅथ्स बरं आहे, फिजिक्स चांगलं आहे, आपलं केमिस्ट्री चांगलं आहे, फिजिक्समध्ये तुला 100पैकी किमान 90 मिळाले पाहिजे, म्हणजे त्या रँकमध्ये तू बसशील कुठेतरी. आता फिजिक्समध्ये 100पैकी 90 मिळणं हे झालं उद्दिष्ट, गोल. आता मुलगा वाचायला लागतो फिजिक्स, त्याला फिजिक्समध्ये इंटरेस्ट निर्माण झाला आणि तो फिजिक्सचे साधारण जनरल पुस्तकही वाचायला लागला, तर पहिली गोष्ट आईवडील किंवा जे कोचिंग क्लासवाले आहेत, आता कसं झालेलं आहे की कॉलेज आणि शाळा, ज्या शिक्षण क्षेत्रामध्ये ज्यांना आपण आपल्या माता समजतो, आई समजतो, आणि कोचिंग क्लासवाल्या मावश्या, एकेकाळी मावश्या तुरळक होत्या. चोरून चोरून मावशीकडे जायचे. माझ्या लहानपणी तर ट्युशन लावणारा म्हणजे ढग, आणि तो सांगायचा नाही कोणाला मी ट्युशनला चाललो आहे. आता आया ओस पडलेल्या आहे आणि मावश्या गले लठ्ठ होत चाललेल्या आहे. हे मला माहीतच नव्हतं. हे तर भयंकर वास्तव झालेलं आहे की कॉलेजमध्ये फक्त प्रेझेंटी लावायची आणि पैसे भरायचे आणि सरळ समोरच्या कोचिंग क्लासमध्ये जायचं. नवीनच ऐकतोय मी. असो, इथे विषयांतर होईल. आता समजा फिजिक्समध्ये 100पैकी 90 मिळायचे हे उद्दिष्ट दिलं, आणि तो विद्यार्थी फिजिक्समध्ये इंटरेस्ट घ्यायला लागला, वाचायला लागला. पहिली गोष्ट काय सांगतात कोचिंग क्लासवाले? फालतू पुस्तकं वाचू नको, हे सिलेबसचा भाग नाही आहे, वेळ वाया घालवू नको. म्हणजे आम्ही फक्त त्याच्यासमोर उद्दिष्ट ठेवलेलं आहे, त्याचा त्या विषयामध्ये इंटरेस्ट निर्माण होण्यासाठी लोक अनुकूल नसतात. आता मला एक सांगा, तुम्ही एक गोल सेट केला, एक उद्दिष्ट सेट केलं, तर त्याच्याकडे जाणारा प्रवास आनंदाचा झाला पाहिजे की नको?
मला फिजिक्स चांगलं कधी येईल, जेव्हा मला फिजिक्समध्ये इंटरेस्ट निर्माण होईल. मग फिजिक्सबद्दल 4 पुस्तकं वाचेन मी, मग क्वांटम थिअरी वाचेल, मग मॅक्स प्लँकच्या गोष्टी वाचेल, त्याच्या जीवनाविषयी वाचेल, तर मला इंटरेस्ट निर्माण होईल आणि मी फिजिक्समध्ये ज्ञानी होईल ना. आणि फिजिक्स शिकण्यामध्ये जर मी आनंद मिळवायला लागलो तरच मी त्या उद्दिष्टापर्यंत पोहोचेल. म्हणजे उद्दिष्टाकडे जाणारा प्रवास आनंदाचा झाला पाहिजे. हे समाज, कोचिंग क्लासवाले, आई वडील विसरून गेलेले आहेत. जीवनाचं एक तत्व आहे जे इसवी सनाच्या 1500 वर्षापूर्वी बुद्धांनी सांगितलेलं आहे. हॅपीनेस इज नॉट अ गोल, हॅपीनेस इज अ पाथ टुवर्ड्स हॅपीनेस. आनंद हे काही उद्दिष्ट नाही आहे, गंतव्यस्थान नाही आहे, स्टेशन नाही आहे. आनंदाकडे जाणारा प्रवासच आनंद आहे. जुन्या हिंदी चित्रपटामध्ये जी गाणी होती ती कवी, शायर या लोकांनी लिहिली होती, त्याला अर्थ होता. अलीकडचा एक काळ आलेला आहे की गाण्याला अर्थ म्हणजे ते तेलुगू डब गाणं ऐकलं मी. काय बरं, टेलिफोन धुन में हंसने वाली, मेलबोर्न मछली मचलने वाली. कमल हसनचा हिंदुस्तान पिक्चर होता. म्हणजे याचा काय अर्थ आहे? अर्थ काही नाही म्हणे, ते तेलुगू डब आहे म्हणे, त्याच्यामुळे त्याचे लिप सिंक्रोनायझेशन झालं पाहिजे म्हणून काही शब्द जोडलेले आहेत त्याला. कशाचं काय? त्या काळची गाणी होती. कोहरा चित्रपटातलं गाणं, हेमंत कुमारचा आवाज, संगीतही त्याचंच होतं. राह बनी खुद मंजिल, पीछे रह गई मुश्किल, साथ जो आए तुम. राह बनी खुद मंजिल. एखाद्या विद्यार्थ्यांनी आपला अभ्यास आवडीनं करणं हे महत्त्वाचं आहे. आणि आवडीने जो अभ्यास करेल तोच मार्क मिळेल ना. जर तो अभ्यास त्रासदायक होत असेल तर तो नाही मिळवू शकणार त्याच्यात. हेच कळत नाही लोकांना. आणि संपूर्ण परीक्षेसाठी अभ्यास चालला आहे. ही शिक्षण व्यवस्था परीक्षार्थी होऊन गेलेली आहे. It is a self-propagating system where teacher teaches to gain marks, student learns to gain marks, and no knowledge is given or taken. जर तुम्ही फक्त मार्कांवर दृष्टी ठेवाल, घोटमपट्टी कराल, त्या विषयात इंटरेस्टही निर्माण होणार नाही. मग मार्क खूप रडत खडत मारून मुटकून मिळाले तरी आनंद नाही होणार. तुमचा प्रवास आनंदाचा असेल तर तिथे जाऊन तुम्हाला मजा येईल ना मिळाल्याची. माझ्या भाचीचा फोन आला अमेरिकेहून. ती म्हणाली की इथलं MD जे आहे आपल्याकडचं तिथे फेलोशिप पास कर, त्यांचं MD पास करावं. त्यांचं MD म्हणजे तिथली फेलोशिप. तर 2 वर्ष तुम्हाला ते नोकरी करू देतात. 2 वर्षाच्या आत तुम्हाला तिथली फेलोशिप क्लिअर करावं लागते. तर तिचे 2 अटेम्प्ट झाले होते. ते पर्सेंटाईल असतं. समजा 15 विद्यार्थी बसले तर वरचे 4 सिलेक्ट केले, तर ज्याचा नंबर 11वा आहे तिथपर्यंत आलं. मग तो जो 10वा आहे, 11वा आहे तो मागे राहिला. असं तिचं 2दा झालं होतं. आणि ती असं म्हणाली की मी आता कंटाळलेली आहे या अभ्यासाला, मला आता कधी हे एकदा संपेल आणि कधी ते फेलोशिप पदरात पडेल असं झालेलं आहे. यावेळी मला असं वाटतं क्लिअर करावं एकदा. म्हणलं तू जर ती फेलोशिप त्रागा करून देणार असशील, जर तू टेन्शन घेऊन अभ्यास करणार असशील, जर तू स्वतःच्या जीवाची वैतागवाडी करून घेत असशील तर तुझा फेलोशिप मिळण्याकडचा प्रवास त्रासदायक होईल, फेलोशिपही मिळणार नाही. जाऊ दे ना फेलोशिप. असा विचार कर की आपण छान सायकॅट्री शिकतो आहोत, आपण छान छान नवनवीन पुस्तकं वाचतो आहोत, आपण अधिक नॉलेज गेन करतो आहोत. फेलोशिप को मारो गोली. जर तू हा आनंदाने करशील तर फेलोशिप मिळेलच मिळेल. नाही तर मग समजा चुकून माकून पदरात पडली तरी सुद्धा झालं, एकदाचं कटकट संपली. या विचाराने मिळालेल्या यशाला अर्थ नाही. आपण मुलांना काय सांगितलं पाहिजे? अभ्यास आनंदासाठी करा, काहीतरी नवीन शिकते आहे म्हणून करा, तर मुलांची आयुष्य सुकर होतील, चांगली होतील, आनंददायक होतील. आयुष्यभर ते असा नाही विचार करणार की आम्हाला मारून शिकवलं, आम्हाला खेळायचं होतं खेळू दिलं नाही. आईवडील म्हणतात आम्ही मुलांसाठी सगळं करतो आहोत.
एखादा मुलगा म्हणाला तर तुम्हाला सांगतो, जगभर वयाच्या 12व्या वर्षा अगोदर आत्महत्या माहीत नव्हत्या. 1990-2000 सालापर्यंत नो सुसाइड्स ऑकर्ड इन द एज प्री ॲडोलसंट एज ग्रुप. आता त्या व्हायला लागलेल्या आहेत. 8 दिवसापूर्वी मी ABP माझाच्या पॉडकास्टसाठी गेलो रेकॉर्डिंगसाठी. त्या म्हणाल्या की 7वीतल्या 9वीतल्या मुलांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडतात आहेत, आमच्याकडे या आणि या विषयावरती बोला. ही मुलांवर वेळ आपण का आणलेली आहे? कोटा नावाचं एक गाव, बार्शीच्या अर्ध असेल ते, छोटंसं गाव आहे राजस्थानमधलं. एकेकाळी कोटा हे तांत्रिक कौशल्य ज्ञान देण्यासाठी प्रसिद्ध होतं. तिथे देशभरातले तांत्रिक ज्ञान प्राप्त करण्यासाठी आणि तांत्रिक कौशल्य प्राप्त तो अभ्यासक्रम करण्यासाठी येणारे टॅलेंट होतं. आता कोटा कशाकरता प्रसिद्ध आहे? दरवर्षी कोटा इथे किमान 24 मुलं आत्महत्या करतात. 2025 साली 27 मुलांनी आत्महत्या केल्या. दर 15 दिवसाला एक मुलगा आत्महत्या करतो. हे 12वीचे मुलं आहेत. हे वय नाही आहे त्यांचं. 12वीच्या मुलाची आत्महत्या अननोन होती आत्तापर्यंत. जगभरामध्ये भारताचा विद्यार्थ्यांच्या आत्महत्येमध्ये पहिला नंबर लागतो. दर 2 तासाला एक शेतकरी आत्महत्या करत असेल, दर तासाला एक विद्यार्थी आत्महत्या. इतकी भयावह स्थिती आहे. एका मुलीचं पत्र, मृत्यूपूर्व पत्र तिने वडिलांना लिहिलं. टाइम्स ऑफ इंडियात प्रकाशित झालं होतं की बाबा, तुम्ही जी माझ्याकडनं अपेक्षा केली आहे ती मी पूर्ण करू शकत नाही याची मला भीषण जाणीव झालेली आहे आणि हे मी तुम्हाला सांगू नाही शकत. आई वडिलांनी मुलांवर काय वेळ आणलेली आहे की मुलं आपल्या मनाची व्यथा कथा आई वडिलांना सांगू नाही शकत. सांगायला गेलं, माझ्याकडे एक पेशंट आली, मुलगी होती, दुसऱ्यांदा नीटला बसते आहे. वडील नेहमी क्लबमध्ये मला भेटायचे. त्यामुळे मुलगी मागे लागली आहे, तुमच्याकडे घेऊन येतो. घेऊन या. बाप्पा, त्याला डिप्रेशन वगैरे कशाशी काही घेणं देणं नव्हतं. ती पोरगी म्हणाली की मी यांना सांगते मी डिप्रेस्ड आहे, मला निराश वाटते आहे, मला डॉक्टरांकडे घेऊन चला. कशाचं आलं डिप्रेशन? सोंग करून राहिली, अभ्यास करायला नको, सगळे तुझ्यासाठी कोचिंग क्लासचे पैसे भरले, तुला स्कूटर घेऊन दिली, तुला पुस्तकं आणून दिले, असे कसे नाही मिळत मार्क? हे काही मशीन आहे का? इकडून पुस्तकं टाक, कोचिंग क्लास टाक आणि हे टाक आणि तिकडून पोरगा काढ मेरिटचा. अशाने कुठे होणार आहे काही? मुळात मुख्य म्हणजे जसं ती मुलगी म्हणते की मार्गच ठेवलेला नाही आहे आईवडिलांनी दुसरा. आपले वडील ऐकून घेणार नाही आहे. ती मुलगी माझ्या कन्सल्टिंगमध्ये बसली होती. ती म्हणाली बाहेर माझे वडील आहेत, तुम्ही त्यांना समजावून सांगा की हिला ट्रीटमेंटची गरज आहे आणि नाही हिची कपॅसिटी. परवा आमच्या कॉलनीत आमच्या ज्ञातीचा हे झाला म्हणे, विद्यार्थ्यांचा सत्कार. आमच्या जातीमध्ये जे मुलं पहिले आले वगैरे वगैरे, आणि आई मला म्हणते आहे आम्हाला कधी हे बघायला मिळणार, तू तर मार्कच मिळवत नाही, मला बघायचं आहे तुला स्टेजवर. हिच्या आनंदासाठी हिने आपली उरसफोड करून घ्यायची. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती म्हणते मी 1-1 तास बाथरूमचं दार लावून रडत बसते, मला डिप्रेशन आहे. यांचा विश्वासच नाही. मी वडिलांना आत बोलवलं. मी त्यांना म्हटलं असं असं म्हणते ही मुलगी आणि हिला खरंच क्राईंग टू सेल्फ, तिचं वजन कमी झालं आहे, तिची भूक कमी झालेली आहे, तिला झोप लागत नाही आणि मुख्य म्हणजे तिला निराश उदास वाटते आहे, ती मनाने म्हणते आहे ना. हे तर सगळे महत्त्वाचे सायन्स आहेत डिप्रेशनचे. बाप म्हणे काही कुछबी बोलते त्यातले. म्हणजे त्याच्यात त्या तुच्छतेत 2 हेतू होते. कशाचे? सायकॅट्रिस्ट आले, तुम्ही कोणी आपला धंदा वाढावा म्हणून कोणालाही डिप्रेशनचा पेशंट बनवता. ही वॉज नॉट बॉदर्ड. काय बोलत राहतात म्हणे पोरं असं काय. मलाच त्यांनी वेड्यात काढलं. वेड्याच्या डॉक्टरला वेड्यात काढणारे लोक आहेत. आता सांगा. आपला पहिला टप्पा यश हा विद्यार्थी जीवनामध्ये त्यांनी यश मिळवावं हे बरोबर आहे, परंतु ते यश मिळवताना त्याला आनंददायक आयुष्य त्याचं झालं पाहिजे याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे.
जे कृष्णमूर्ती असं म्हणतात की विद्यार्थ्यांच्या जीवनात 2 शब्द कधीही येता कामा नये. एक आहे स्पर्धा आणि दुसरं आहे परीक्षा. आता या 2 शब्दाशिवाय तर अभ्यासक्रमच पूर्ण होत नाही ना, आपलं शालेय पूर्ण जीवनच त्याच्यावर अवलंबून आहे. स्टुडंट्स, adolescent boys, girls should not be put into competitiveness. शाळेने आम्हाला काय शिकवायला पाहिजे? शाळेने आम्हाला बंधुभाव शिकवायला पाहिजे, करुणा शिकवायला पाहिजे, कंपॅशन शिकवायला पाहिजे, क्षमाशीलता शिकवायला पाहिजे. शाळा आम्हाला काय शिकवते? स्पर्धा, मत्सर, कॉम्पिटिटिव्हनेस, कसे त्याचे दुसऱ्याचे पाय मागे खेचायचे म्हणजे आपल्याला पुढे जाता येईल. हे सगळं यशाबद्दल सांगताना यशासाठी एक गोल सेट करू द्या, त्याच्याकडे जाण्याचा मुलांचा प्रवास आनंददायक होऊ द्या आणि त्याला अभ्यासक्रम एन्जॉय करू द्या, तो त्याला यश जरूर मिळेल. डॉक्टर आणि इंजिनियर होण्याचं जे एक सीमित क्षितिज करून टाकलेलं आहे, माणसाच्या बुद्धीला, मुलांच्या बुद्धीला 120 पैलू असतात. उत्तम चित्र काढण्यासाठी सुद्धा खूप इंटेलिजन्स लागते. हे इंटेलिजन्सचेच पैलू आहेत. मी ज्या काळात शाळेत होतो, गणितात जो पहिला आला तो हुशार. माझं गणिताशी म्हणजे कधी जमलं नाही. मी असं मानतो की गणित इंटरेस्टिंग करणारे शिक्षकच मिळाले नाही. माझाही त्याच्यामध्ये आळशीपणाचा सहभाग असेल नाही असं नाही आहे, पण आकडेमोडीशी माझा 36चा आकडा होता. बहुतेक डॉक्टरांचीच कसं, डॉक्टर होतो कशामुळे? गणित जमत नाही म्हणून डॉक्टर होतो. शेवटी हेच खरं आहे. त्याच्यामुळे हुशारीचा संबंध अनेक गोष्टींशी असतो, फक्त अभ्यासक्रम, गणित, काय म्हणतात, विज्ञान याच्याशीच असतो असं नाही आहे. मी गोव्याला गेलो, तिथे बहुतेक मला असं वाटतं की गायतोंडे हे जगप्रसिद्ध चित्रकार, त्यांचं एक छोटंसं प्रदर्शन लागलं होतं तिथे आणि त्यांच्या जीवनाविषयी काही आठवणी लिहिल्या होत्या की लहान वयापासून ते उत्तम चित्र काढायचे आणि हा फालतू चित्र काढत बसला म्हणून वडील बदलून काढायचे त्यांना. शेवटी त्यांनी पॅशन सोडलं नाही आपलं. मीही चित्र काढायचो. आता माझी जेमतेम टॅलेंट होतं त्याच्यातलं, पण ठीक आहे. मी चित्र काढायला बसलो की आई म्हणायची, ऐन परीक्षेच्या वेळी या मूर्खाला चित्र काढायची हौस येते, कशाचा वेळ घालवतोय, परीक्षा आहे तोंडावर. चित्र काढण्यालाही बुद्धी लागते, इंटेलिजन्स लागतं. चित्र काढणं ही कला आहे. आणि मित्र हो, कलेचा स्पर्श ज्याला नाही तो माणूस अपूर्ण आहे. म्हणजे कला ही तुम्हाला, जसं तो कवी म्हणतो, एक हिंदी कवी, की कविता तुम्हें रोटी नहीं दे सकती होगी लेकिन रोटी सलीके से खाने की विधा देती है. कलेच्या स्पर्शाशिवाय माणूस अपूर्ण आहे. कलेचं कलेवर करून टाकलाय. कलेला आपण बुद्धिमत्ताच मानत नाही. विद्यार्थी दशेमध्ये यशाकडे जाणारा मार्ग आनंददायक होईल तर तुमच्या मुलांना यश सुद्धा मिळेल, जीवनाचा ते आनंद उपभोगू शकतील. आणि जीवन, आता पॅरेंटिंग वर मला इन्व्हिटेशन्स येतात, तुम्ही पॅरेंटिंग स्किल्सवर बोला. मी म्हटलं पॅरेंटिंग स्किल्सवरचं एकच वाक्य पूर्ण पॅरेंटिंग स्किलबद्दल सांगेल. ते असं आहे की डोंट डू पॅरेंटिंग. पालकत्व कसं करावं, अतिपालकत्व करू नये, हाच महत्त्वाचा फंडा आहे. मुलांना त्यांचं बालपण उपभोगू द्या, त्यांना खेळू द्या, फिरू द्या. आता परिस्थिती अशी आली आहे की प्रत्येकाला वाटतं की आपल्या मुलाचं सगळं टॅलेंट इतकं एकदम बाहेर आलं पाहिजे. 36 ग्रामची पोरगी, तिला 15 क्लासेस लावलेले, गाण्याचा क्लास, बॅडमिंटन, कराटे, भराटे, काय नृत्य, कथकली, बॅले सुद्धा लावला एकाने. गाण्याच्या क्लासमध्ये तिला, बरं तो मास्तर धडाधड तिला राग शिकवून राहिला. यमन, बागेश्री, शंकरा, झिंजोटी, जय जयवंती, जे हाताला लागतील ते राग. 36 ग्राम वजन तिचं. मी त्या मास्तरला म्हणलं, एवढे राग, गाणी शिकवा, बडबड गीतं शिकवा. एक तर गाणं शिकवून येत नाही असं माझं मत आहे. गाणं उपजत असते किंवा नसते. गाणं उत्तम ऐकण्याचा कान येऊ शकेल, ऐकून गाणं
हे एक जन्मजात टॅलेंट आहे. डिग्री मिळवलेला गायक मोठा होत नसतो. डिग्री मिळेल तुम्हाला, डिग्री मिळायला काही हरकत नाही. डिग्री विकतही आणता येते, ती सोय आहे आपल्याकडे. गाणं नाही येणार. तर तो मास्तर म्हणाला की मी जर हिला राग नाही शिकवले तर आईवडील भांडायला येतात की त्या क्लासमधल्या मास्तरनी 15 राग शिकवले, तुम्ही तर एकही नाही शिकवला. शिकवा. 17 क्लास लावते ती. खेळायलाच वेळ नाही मिळत तिला. खेळलं पाहिजे, हुंदडलं पाहिजे. तिचे वडील आले माझ्याजवळ. ते म्हणे माझ्याकडे मला घाबरायला लागली आहे, ती माझ्याशी बोलतच नाही. म्हटलं का बरं? तर म्हणे मी तिच्या अंगावर ओरडलो की तू गाण्याची प्रॅक्टिस का नाही करत. तेव्हापासून तिने तोंड फिरवलं आणि ती माझ्याकडे आता पाहायला तयार नाही. तर मी म्हटलं की तुमच्या घरी रेडिओ आहे का हो? मी रेडिओ नाही आहे. तुमच्या घरी रेकॉर्ड प्लेअर आहे का? नाही, रेकॉर्ड प्लेअर नाही. कोण आहे? आम्ही दोघं IT इंजिनियर आहोत. आम्ही एकाचं वर्क फ्रॉम होम आहे, एकाचं का ऑफिसमध्ये जाऊन करतो काम वगैरे. तर तुमच्या घरी गाण्याचं वातावरण नाही, गाण्याचे सूर नाही, रेडिओची गाणीसुद्धा तिच्या कानी पडत नाही. गाणं कुठून तिच्या अंतरंगात झिरपेल? अंतरंगात झिरपायला वातावरण पाहिजे ना. तसं लंबे तोंड करून आई वडील दोघेही बसलेले, त्यांचं वर्क फ्रॉम होम करत. गाणं कानावर पडतं तेव्हा. आता लोक म्हणतात तुम्हाला इतके जुने हिंदी गाणे आठवतात वगैरे. तर आठवतात कारण ते कानावर पडलेले आहे लहानपणापासून. कारण त्यावेळी पॅरेंटिंगचा फंडा नव्हता. हेच पॅरेंटिंग होतं की मुलांना त्यांच्या नैसर्गिक वाढीप्रमाणे वाढू द्या. मी 7वीत असतानापासून लेखनामध्ये माझं इंटरेस्ट होता आणि वडिलांना त्याचं प्रचंड कौतुक वाटायचं. मी एक 7 मुद्द्याचं लेक्चर तयार केलं, पॅरेंटिंग विच माय फादर डिड टू मी. माझा मोठा भाऊ अतिशय हुशार, त्याचा पहिला नंबर कधीच चुकायचा नाही. माझा आयुष्यात पहिला आला नाही. म्हणजे आला म्हणजे एकदम MD सायकेट्रीला गोल्ड मिळालं तेच. शाळेत नाही आला कधी. 5 ते 15 ही माझी रेंज होती, कमी जास्त. वडिलांनी एकाही शब्दांनी कधीही त्याच्याशी माझी तुलना केली नाही. केव्हा हे मार्कशीट आली की हां छान छान. मी लेखक आहे असं त्यांना फार कौतुक होतं. मग काही लेखकांकडे ते मला घेऊन गेले, याला मार्गदर्शन करा वगैरे. पॅरेंटिंग इज नॉट टू डिस्क्रिमिनेट चिल्ड्रेन. मुलांची इतरांशी तुलना करू नका. ह्या मुद्द्याचा मी एक शेवट आणि पुढच्या सुखाच्या मुद्द्यावरती जातो. तो म्हणजे असा की आयुष्यामध्ये तुम्ही जे काही मिळवता ते आनंदाने करत असाल तरच ते तुम्हाला मिळते. 2 गमती. लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. त्याच्या प्रस्तावनेमध्ये टिळक असं लिहितात की सदर ग्रंथ वाचकांच्या हाती देताना मला अत्यंत दुःख होते आहे. याचं कारण ज्या विषयाच्या चिंतनामध्ये गेली 2 वर्ष मी मजेने विहार करत होतो ते आता संपलेलं आहे. तो विचार करा. ही वॉज हॅपी रायटिंग द बुक. आता तर पुस्तक कधी संपते आणि त्याला कधी पारितोषिकासाठी पाठवतो आणि कधी एखादं बक्षीस मिळते आणि कधी पेपरमध्ये छापतो. अमुक ढमुक तालुका करका जिल्हा उमरी नांदेड यांच्या या अमुक संस्थेकडनं पारितोषिक मिळाले. हरिवंशराय बच्चन यांचं काव्य आहे मधुशाला. मधुशाला हे रूपकात्मक काव्य आहे. मधुशाला म्हणजे मद्य मिळते. हाला म्हणजे मद्य, प्याला म्हणजे पेला आणि मधुशाला म्हणजे मद्यालय. हे रूपक आहे, आध्यात्मिक रूपक आहे. ते असं लिहितात की उस हाला से चाव मुझे जो दूर अधर से है हाला, उस प्याले से चाव मुझे जो दूर हथेली से है प्याला, प्यार नहीं पाने में है पीने के अरमानों में, पा जाता तो हाय न इतनी प्यारी लगती मधुशाला. जर मिळालं तर संपलंच ना त्याचं अप्रूप. ते मिळेपर्यंतच सुख असतं. म्हणजे तुमच्या उद्दिष्टाकडे प्रवास करताना त्या यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्याचा प्रवासच मजेदार, आनंददायक, एन्जॉईंग झाला पाहिजे. यश एकदा मिळालं की संपलं. मग आपण यावेळी पुढच्या टप्प्यावरती जातो की माणसाने शिक्षण घेतलं, तो डॉक्टर झाला, इंजिनियर झाला, नोकरी लागली, पॅकेज मिळालं, जे काय अमेरिकेला गेला, माती धोंडे जे काही असेल ते. आता तो येतो गृहस्थाश्रमामध्ये. गृहस्थाश्रमी आपल्या सुखाची कल्पना म्हणजे सुख.
आता यश म्हणजे सुख ही कल्पना मागे पडली. आता यश काय मिळायचं ते मिळालं. सुखाची कल्पना, सु म्हणजे चांगलं, ख म्हणजे इंद्रिय. सुख म्हणजे आनंद नाही. सुख इज प्लेजर, आनंद इज हॅपीनेस. जे इंद्रियोपभोगातून मिळते ते सुख. बॉडीली प्लेजर, बॉडीली कॉन्टेक्स्ट आहे त्याला. यशाला सोशल कॉन्टेक्स्ट आहे, सुखाला बॉडीली कॉन्टेक्स्ट आहे, आनंदाला सायकोलॉजिकल कॉन्टेक्स्ट आहे. काय फरक आहे सांगतो. प्लेजर, प्लेजरेबल थिंग्स इन लाईफ कुठले आहे? फूड आहे, सेक्स आहे, वस्तू आहेत, पैसा आहे. आता ह्या सगळ्या उपभोगाच्या वस्तू कशा विकत मिळतील? पैसा घेऊन. मग पैसा मिळवणं हे सुखाचीच गोष्ट आहे. आता तुम्हाला लक्षात येईल की पैसा हा काही काळापर्यंत सुख देतो, त्याच्यानंतर एक्सेस पैसा अधिक सुख देत नाही. हे मी नाही म्हणत. लक्ष्मी मित्तल सारखा स्टील जायंट म्हणतो की मनी आफ्टर सर्टन लिमिट्स डज नॉट गिव्ह यू मोर हॅपीनेस. एक मोठं दालन 5 स्टार हॉटेलमध्ये मांडलेलं असतं ब्रेकफास्टसाठी, ज्याला आपण कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट म्हणतो. तुम्ही ताज कॉन्टिनेंटलमध्ये गेलात, खाली मोठं दालन असतं या थिएटर एवढं. तुमच्या पोटाची भूकच अर्धा लिटरची आहे, कपॅसिटीच अर्धा लिटरची आहे. मी गेलो, एक डोसा खाल्ला, एक वडा सांबार खाल्ला, एक आमलेट कोंबू खाल्लं, मग थोडं ज्यूस पिला, संपलं ना. तुम्ही आज सगळं ब्रेकफास्ट करू शकत नाही. यू कॅनॉट इंडल्ज इन टू प्लेजर आफ्टर सर्टन लिमिट्स. एक अर्थशास्त्रातला नियम आहे, लॉ ऑफ डिमिनिशिंग रिटर्न्स, जो असं सांगतो की द मोर यू कन्झ्युम द प्रॉडक्ट द लेस युअर इंटरेस्ट बिकम्स. म्हणजे याला एक फार छान उपमा आहे, तर प्रयोग केला आहे शास्त्रज्ञांनी, द बियर कर्व. बियर कर्व, आता ही वेळ संध्याकाळची 30 वेळ येत चाललेली आहे म्हणून बियरबद्दल सांगतो. मित्रमंडळी जमली, एक बियर पिली, छान वाटलं, गप्पा झाल्या. अजून एक मागवली, ठीक आहे, अजून गप्पा चालल्या. तिसरी पिल्यानंतर सुख तिप्पट होईल का? नाही. चौथी पिल्यानंतर तोच आडवा पडेल खाली, सुख तिप्पट नाही होणार. द मोर यू इंडल्ज द मोर प्लेजर इट्स नॉट गोइंग टू गिव्ह. सुखाला अप्रूप ओसरण्याचा शाप आहे. प्लेजर इज कर्स्ड विथ सटायटी. एक पेढा खाल्ला, छान वाटतं, 2 खाल्ले, ठीक आहे बाबा, 3 खाल्ले, 4 खाल्ले, मळमळायला लागतं. 5व्यानंतर त्या पेढ्याकडे पाहावं नाही वाटत. बरं, सुख हे अप्रूप ओसरतं पटकन, थोड्या वेळानंतर पुन्हा तुम्हाला खावं वाटतं, पण मध्ये वेळ जाऊ द्यावा लागतो. एकावी नाही इंडल्ज करू शकत तुम्ही. म्हणजे सुखाचा उपभोग जरूर घ्या, पण त्याचं वैयर्थ समजून की ते अधिक म्हणजे अधिक, हे बरोबर नाही आहे. आता काळ जो आहे तो स्क्रीन ॲडिक्शनचा आहे. बघा, एकेकाळी दारू, गांजा वगैरे हे ॲडिक्शन्स ऐकले होते, आता स्क्रीन ॲडिक्शन आलेलं आहे. स्क्रीन ॲडिक्शन काय आहे आणि स्क्रीनमध्ये ॲडिक्टिव्ह काय आहे? सुखाचा उपभोग, छोट्या छोट्या रील, डोक्याला ताप नाही, 1 मिनिटात 2 मिनिटात व्हिज्युअल्स दिसतात, व्हिडिओ दिसतो, काहीतरी गमती जमती फालतू जोक, तेही पाहतो माणूस. म्हणजे गंमत अशी की आता नेट ॲडिक्शन ही एक डायग्नोजेबल एंटिटी आहे सायकॅट्रीच्या टेक्स्टबुकमध्ये. मी मित्राकडे गेलो, व्यसनमुक्ती केंद्र त्यांनी चालू केलं होतं, मला बोलवलं. 17 पेशंट होते ॲडमिट, 15 पेशंट दारू गांजा बिंजाचे होते, 2 साधारणपणे 20चे पोरं होते. म्हटले हे काय? तर म्हणे हे नेट ॲडिक्शनने ॲडमिट आहेत, दिवसाचे 15-15 तास घालवतात नेटवर. शेवटी त्यांना ॲडमिट करावं लागलं व्यसनमुक्ती केंद्रामध्ये. नेट स्क्रीन काय देतं तुम्हाला? 1 मिनिटाची ती रील जी डोपामिनचा एक शॉट देते. डोपामिन म्हणजे सुखाची अनुभूती देणारं एंडॉर्फिन. डोपामिन, एंडॉर्फिन म्हणजे एंडोजिनस मॉर्फिन. मॉर्फिनचा डोज एक देतं आणि डोपामिन ती सवय लावतं. अशी ते ढव्या पव्याची जोडी आहे, एंडॉर्फिन डोपामिन. हे का बरं? कारण आम्हाला काहीही काम न करता बसल्या जागी सुखाची अनुभूतीचे छोटे छोटे डोजेस मिळतात.
हे म्हणजे याच्या गोळ्या खाण्यासारखं आहे, अफूच्या, किंवा गांजाचा कश मारण्यासारखा आहे, किंवा दारूचा पेला पिण्यासारखा आहे. सेम. शास्त्रज्ञ जेव्हा बसले की आता किती तास घालवले म्हणजे ॲडिक्शन, तर सुरुवातीला साधारणपणे 3 तासाच्या वर लागलं तर ॲडिक्शन. त्या कमिटीमधले काही मेंबर आमचेच 4-4 तास जातात म्हणे त्याच्यावर. दे कुड नॉट सेट द लिमिट्स. आणि तुम्हाला एक भयानक गोष्ट सांगतो, मुलांच्या हाती आता ऑस्ट्रेलियामध्ये 18व्या वर्षाच्या खाली असलेल्या मुलांच्या हातात मोबाईल, स्मार्टफोन देता येत नाही. कायद्याने त्यांनी बंदी टाकलेली आहे. कारण ॲडॉलसंट ऑन ॲन ॲव्हरेज एका मोबाईलच्या स्क्रीनवर किती वेळ घालवत असतील, हे पुस्तकातली आकडेवारी आहे, 8 ते 10 तास. तुम्ही विचार करा, विद्यार्थी जीवनामधले 8 तास जर नेट ॲडिक्शनवर नेटकडे पाहण्यात जात असतील, स्क्रीनकडे पाहण्यात, तो कधी अभ्यास करेल, कधी करेल? एका मुलाला मी म्हटलं, तू इतका वेळ, सर म्हणे त्याच्यावर लेक्चर्स असतात आमचे, तर कोरोना काळाची देणगी आहे. कोरोना काळामध्ये स्मार्टफोन हातात दिले, ते चटक लागली त्याची, त्याच्यावर आमचे लेक्चर्स असतात म्हणे. लेक्चर काही नाही पाहत. काय अर्थ आहे याला? हे बहाणं आहे. पण नेट ॲडिक्शन ही रिॲलिटी झालेली आहे. आता 10-10 तास, 8-8, 10-10 तास जातात त्याच्यावरती. गंमत अशी की मी एक कॉन्फरन्स अटेंड केली परवा, नेट ॲडिक्शनवरचीच कॉन्फरन्स होती, स्क्रीन ॲडिक्शनवर. तर त्याच्यामध्ये 2 मुली त्यांनी पकडून आणल्या होत्या की ज्या नेट ॲडिक्शनची ट्रीटमेंट घेऊन बाहेर पडल्या होत्या. तर त्या मुली म्हणाल्या की मोबाईलमध्येच एक ॲप आहे की जे ॲप तुम्हाला नेट ॲडिक्शनपासून दूर करते. म्हणजे तुम्ही ने दर्द दिया है, तुम्ही दवा देना. म्हटलं आता त्याच्यासाठी नेट ते ॲप टाकायचं म्हणजे ते 2 तासांनी बंद होऊन जाते म्हणे, लवकर सुरू होत नाही. मग ते 1 तासाचं रिफ्रॅक्टरी गॅप पडतो. बघा गंमत, जगामध्ये उंदीर आपला पिंजरा बनवत नाही, मासे आपलं जाळं विणत नाही, घोडा आपल्या तोंडामध्ये ते चामड्याचे पट्टे घालून घेत नाही. माणूस हा एकमेव प्राणी आहे जो स्वतःचा पिंजरा तयार करतो, त्याच्यात जाऊन राहतो, वा 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 छान छान म्हणतो, स्वतःच ॲडिक्टिव्ह गोष्टी तयार करतो, त्याच्यात अडकून जातो. आता हा सगळा भयानक भाग याच्यासाठी मी सांगतोय तुम्हाला की आपण सुखोपभोगावर बोलत होतो. सुखाच्या उपभोगाला अप्रूप ओसरण्याचा शाप आहे. थोड्या वेळानंतर ते नेट पाहून पाहून आपल्यासारख्यांच्या मनात तरी मळमळ व्हायला लागते, कंटाळा येतो, आपण ते बाजूला टाकतो. थोड्या वेळाने पुन्हा टिंगटिंग वाजलं की उचलतो. दारू पिणाऱ्याचं दुसरं काय होते, दारूची बाटली लपवून ठेवतो, कडी कुलूप लावतो, किल्ली माळ्यावर टाकतो, थोड्या वेळ बसतो, थोड्या वेळाने माळ्याला शिडी लावतो आणि वर चढून ती किल्ली काढतो. आणि माझा एक मित्र आहे डेंटिस्ट, कोरोना काळामध्ये सवय लागली म्हणे, तर तो म्हणे काय झालंय म्हणे की करमतच नाही काही, तर सकाळी 6ला उठतो आणि मग इकडे तिकडे फिरतो. 6:30ला बेचैन होतो मी, जास्त नाही घेत रोज, पण सकाळी 6:30लाच मला एक 30 ml व्होडका घ्यावं लागते. मी म्हटलं महाभागा, सकाळी 6:30ला तुला व्होडका मिळते कुठून? कपाटातच ठेवली आहे म्हणे. आता तिथेच ठेवली आहे तू, म्हटलं ती उचलून बाहेर फेक पहिले. मोटिवेशनसाठी इझी अवेलेबिलिटी आहे ना, मग कसं दूर होणार आहे हे? सुखोपभोगाची एक गोष्ट सांगतो आणि पुढच्या टप्प्यावर आनंदाच्या टप्प्यावरती जातो. सुखाची गोष्ट कशी आहे, सुखाच्या तुम्ही मागे लागाल, आयुष्य संपून जाईल, सुखाच्या उपभोगाची इच्छा संपणार नाही. थोडा वेळ मळमळ होईल, पुन्हा तुम्ही सिद्ध व्हाल खायला. महाभारतामध्ये ययातीची एक गोष्ट आहे. ययाती हा कौरवांचा पूर्वज राजा. ययातीला उपभोगाची फार लालसा होती, इच्छा होती. तो आपल्या मुलाकडे गेला, तारुण्य ओसरत आलेलं, त्याला अजून उपभोग घ्यायचा होता. मुलाकडे गेला आणि मुलाला म्हणाला की मला तुझं तारुण्य दे आणि माझं वृद्धपणा तू थोडा वेळ घे. त्याला 3 मुलं होते. धाकटा मुलगा तयार झाला पुरू, त्यांनी ययातीला आपलं तारुण्य दिलं. ययातीने अजून काही काळ उपभोग घेतला, अनेक अप्सरांचा विहार केला, स्वर्गात इकडे तिकडे, परत आला आणि आपलं तारुण्य मुलाचं त्याला परत दिलं आणि वृद्ध झाला. आणि त्यावेळी ययातीच्या तोंडी महाभारतातला एक फार छान श्लोक आहे. तो असं म्हणतो, न जातु कामः कामानाम उपभोगेन शम्यते. म्हणजे कामवासना करून कामवासना शमवणे हे
तुपानी यज्ञ विझवण्यासारखा आहे. अधिक उपभोग घेतल्याने यज्ञ विझत नसतो तुपानी, तो अधिक भडकतो. त्याच्यावर मी आता एवढा उपभोग घेईल आणि मग शांत होईल, होत नाही माणूस. त्याचं वैयर्थ माणसाने ओळखलं पाहिजे. सुख आणि आनंद याचा फरक इथे दिसतो आपल्याला. सुख हे घेण्यात आहे, आनंद हा देण्यात असतो. ज्यावेळी माणसाच्या मध्यापर्यंत गृहस्थाश्रमी माणूस पैसा कमावतो, पैसा जरुरी आहे, मला माझ्या मनासारखं हॉस्पिटल बांधायचं आहे, मनासारखं घर बांधायचं आहे, मुलाला परदेशी शिक्षणासाठी पाठवायचं आहे, झालं ना. त्याही गरजा भागल्यानंतरही माणूस जेव्हा तेच ते करत राहतो तेव्हा तो उपभोगाच्या अधीन होतो आणि मग त्याला आनंद नाही मिळत. सगळं काही मिळत असेल, हे बघा, जे वस्तूंपासून मिळतं ते सुख, जे लोकांच्या मनात लोकांसाठी काहीतरी करून मिळतं तो आनंद. एखाद्या माणसाला आपण सुखवस्तू आहे असं म्हणतो, म्हणजे ज्या वस्तूंपासून सुख मिळतं अशी याची आणि इतरांची कल्पना आहे. ते याच्याकडे भरपूर आहेत. AC आहे, TV आहे, काय OTT आहे, मोटार आहे, जे काय असेल ते. बिल्डर लोक जाहिरात करतात, सर्व सुखसोयींनी युक्त फ्लॅट, आनंद सोयींनी युक्त फ्लॅट नावाची जाहिरात केलेला बिल्डर पाहिलाय का? पण त्याला माहीत आहे सोयींनी आनंद नसतो मिळत. म्हणून मग 20 कोटीच्या बंगल्यामध्ये जर नवरा बायकोची सकाळ संध्याकाळ भांडणं होत असतील तर त्या 20 कोटीच्या बंगल्याला काही अर्थ आहे का? 1 BHK मध्ये बायको नवऱ्याची वाट पाहते आहे, नवरा सरळ त्याला घरी यावं वाटते आहे, तो इकडे तिकडे न फिरता सरळ घरी येतो आहे, त्याला ओढ आहे घराची. बायको हातामध्ये अगदी ओवाळणीचं ताट घेऊन नाही पण पोह्याची बशी घेऊन तयार आहे. आला, थकून आला का? बसा, तुम्ही खूपच काम करता, तुम्ही काय सगळे ऑफिसमधनं 6ला निघून जातात, तुम्ही आपले 7-7 वाजेपर्यंत बसता, नवऱ्याला बरं वाटतं. जिथे चांगला संवाद आहे, उत्तम नातं आहे, तिथे 1 BHK फ्लॅटमध्ये सुद्धा आनंद आहे. नाही तर 20 कोटीच्या बंगल्यात जर भांडणं होत असतील तर आनंद नाही आहे. म्हणून सुख हे ओरबाडून मिळतं, आनंद हे देऊन मिळतं. बायकोला वाटतं नवऱ्याला खुश करावं, नवऱ्याला वाटतं हिला आनंद द्यावा. स्वयंपाकघरात जातो, दोन चमचे धुतो. तुम्ही नुसते 2 चमचे धुवून पहा, बायकोला इतका आनंद होईल, राहू द्या तुम्ही, मी करते. आता एखाद्या वेळेस याच्यात रिस्क आहे, हा चला घासून टाका सगळे परत. तो धोका पत्करता येत नाही, पण ठीक आहे, 2 चमचे करून पहा. चमचागिरी. सुखाच्या माणसाच्या कल्पना कशा विचित्र असतात सांगतो तुम्हाला, शेवटच्या टप्प्यावर जातो. सुख हे कालसापेक्ष आहे. काल ज्याच्यात सुख होतं त्याच्यात आज नाही आहे. आज जे आपल्याला सुखावं वाटतं ते उद्या नसेल. लहानपणी छोट्याशा गोष्टींनी नुसता दगड मारला आणि 10 बोरं खाली पडले तरी आपल्याला खूप छान मजा यायची, आता नाही वाटत काही त्याचं. सुख हे व्यक्तिसापेक्ष आहे. एखादा माणूस 3 दिवसापासून भुकेला आहे, उपाशी आहे, त्याची सुखाची परमोच्च कल्पना काय? गरम गरम ताट समोर यावं. त्याला जर एखाद्या चित्रकाराने सुंदर सूर्यास्त दाखवला तर त्याला वाटतं आकाशाच्या तव्यावरती सूर्याचं आमलेट अंडा पडलेला आहे आणि ते कधी खातो. जिकडे तिकडे भूक दिसते. त्याच्या दृष्टीने विचाराच्या अन्न मिळणं हे सुख आहे. एखादा बेरोजगार आहे, नोकरीच नाही, हाताला काम नाही, हाताला काम मिळणं, जॉब मिळणं, एखादी नोकरी मिळणं हे त्याची सुखाची कल्पना आहे. अविवाहित माणूस आहे, जोडीदार शोधतो आहे, चांगली सहधर्मचारिणी किंवा चांगला सहधर्मचारी मिळावा. अविवाहित माणसाला लग्न करण्यात सुख आहे आणि विवाहित माणसांना बायको माहेरी गेल्यानंतर सुख आहे. 4 दिवस तेवढेच डोक्याला ताप कमी. प्रत्येकाच्या सुख हे व्यक्तिसापेक्ष आहे. सुख हे अपेक्षा सापेक्ष आहे. तुमच्या अपेक्षेचा बार किती उंचावलेला आहे याच्यावरती सुख अवलंबून आहे. काही जणांच्या अपेक्षाच इतक्या, हजारों ख्वाहिश ऐसी कि हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमा लेकिन फिर भी कम निकले. माझा एक मित्र, त्यांनी गावाच्या आउटस्कर्ट्सला एक प्लॉटिंग झालं होतं, सहज इन्व्हेस्टमेंट म्हणून प्लॉट घेतला 5 लाखाचा. एक साधारणपणे 5-7 वर्षातच
जमिनीचे भाव वाढले आणि 25 लाखाची मागणी आली त्याच्या प्लॉटला. याला खूप आनंद झाला, विकल्याच्या नंतर म्हटलं हा तर आता खुशीत असेल. एक महिनाभरच झाला असेल, तिकडून येत होता, तोंड लटकवलेलं, उदास चेहरा. म्हटलं का बरं, काय झालं? नुकसान झालं म्हणे. 5 लाखाचा 25 लाखाला गेला ना? नाही म्हणे, अजून थोडा थांबलो असतो तर बाजूचा प्लॉट 30 लाखाला गेला म्हणे. म्हणजे देर इज अ लॉस इन प्रॉफिट, तरी याचं तोंड लटकलेलं. 5चे 25 झाल्याचा आनंद नाहीये. सुखाच्या माणसाच्या कल्पना इतक्या विचित्र आहेत. मला सुख नाही मिळालं तर चालेल, बाजूच्याला नाही मिळालं पाहिजे. पेंडसे आणि पोंक्षे 2 शेजारी, स्थळ अर्थात पुणे. पेंडसेला 1 कोटी लॉटरीचं तिकीट लागलं. पोंक्षे खूप आनंदात खुशीत नाचायला लागला. पेंडशाला 1 कोटीचं तिकीट लागलं, पेंडशाला लॉटरी लागली, सगळ्यांना सांगत सुटला. लोकांनी त्या पोंक्षाला विचारलं, पेंडसेला मिळालं, तुला कशाचा एवढा आनंद होतो आहे? त्याला सकाळपासून तिकीटच सापडत नाही म्हणे. पुन्हा जुन्या हिंदी सिनेमाचं गाणं आठवतं. साहिर लुधियानवी त्या काळचे शायर होते, फार कवी होते, उच्च दर्जाचे, सिनेमात लिहिणारे. चित्रपट आहे दिल ही तो है, आणि साहिर लुधियानवीचं गाणं आहे. राज कपूर नूतनच्या मागे लागतो आणि गाणं म्हणतो, तुम अगर मुझको न चाहो तो कोई बात नहीं, तुम किसी और को चाहोगी तो मुश्किल होगी. अब अगर मेल नहीं है तो जुदाई भी नहीं, बात तोड़ी भी नहीं, तुमने बनाई भी नहीं, ये सहारा ही बहुत है मेरे जीने के लिए, तुम अगर मेरी नहीं हो तो पराई भी नहीं, मेरे गम में ना करा हो तो कोई बात नहीं, गैर के गम में करा होगी तो मुश्किल होगी. हीच कल्पना साहिरने आपल्या काव्यात मांडलेली आहे. अशा प्रकारे सुखाच्या या सगळ्या माणसाच्या विचित्र कल्पना असतात. या टप्प्यानंतर पुढचा महत्त्वाचा टप्पा येतो. माणसाला 40शी ओसरेपर्यंत लक्षात येतं की अधिक पैसा म्हणजे अधिक सुख नाही, अधिक उपभोगाच्या गोष्टी करणं म्हणजे अधिक सुख नाही, ते तात्पुरतं असतं, तेव्हाच ओसरून जातं. मग माणसाला कळतं की आनंद जास्त शाश्वत आहे. आनंदाची अनुभूती मनामध्ये, एक आनंद हे अँटी डिप्रेसंट आहे. आणि आनंद कसा मिळतो? निरपेक्ष वृत्तीने, कुठल्याही परतफेडीशिवाय, परतफेडीच्या अपेक्षेशिवाय जेव्हा तुम्ही काहीतरी कोणासाठी तरी करता, त्याला म्हणतात आनंद. आता अशा स्वरूपाच्या युवक संघ आहे, अशा चळवळी आहेत, हे सगळे विद्यार्थी आहेत, तरुण लोक आहेत, आपले कामधामं सांभाळून हे काहीतरी करतात. आनंदाची गोष्ट असते. मी पाहिलं की लोक असा एखादा समारंभ घडायचा असेल, पुष्कळ मेहनत पडते त्यांना, रात्री 2-2 वाजेपर्यंत थांबतात, ते काहीतरी डेकोरेशन कर, फुलदाणे आणून ठेव, अमुक कर तमुक कर. हा सगळा आनंदाचा भाग का बरं होतो? गणेशोत्सवामध्ये खूप तरुण काम करतात. अनेक NGO आहेत, आणि विशेषतः तरुण पिढीबद्दल मला फार ही छान गोष्ट वाटते की मोठ्या पॅकेजची नोकरी सोडतात, एखादी NGO जॉईन करतात. वंचित गरीब लोकांच्या जीवनात आपण काहीतरी बदल घडवून आणू शकतो. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद, याची किंमत करता येत नाही. म्हणजेच आनंद म्हणजे जीवनाला अर्थ देण्याची एक दृष्टी असते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, WHO आरोग्याची जी क्रायटेरिया मांडलेली आहे, WHO हे सगळ्या देशांची हॅपीनेस इंडेक्सची उतरंड मांडते. हॅपीनेस इंडेक्सप्रमाणे देशांचं. गमतीचा भाग सांगतो, पाश्चिमात्य देश हे व्यक्ती केंद्रित आहे, आपला देश हा समाज केंद्रित आहे. समाज मध्यवर्ती आहे, आपण पूरक आहोत. म्हणून आपल्याकडे 4 लोक काय म्हणतील, समाज काय म्हणेल. हमारे समाज में, हिंदी सिनेमाचे जुने डायलॉग होते, समाज के खंबे, समाज क्या कहेगा. आपला समाज केंद्रित सोसायटी आहे आपली, ती व्यक्ती केंद्रित आहे. WHO हॅपीनेस इंडेक्स मांडते. त्या हॅपीनेस इंडेक्समध्ये सगळ्यात पहिल्या क्रमांकावर कोण आहे? नॉर्थ युरोपियन कंट्रीज आहेत. फिनलंड, गेली 2 वर्ष झाले फिनलंडच पहिला आहे. मग नॉर्वे आहे, स्वीडन आहे, डेन्मार्क आहे. अमेरिकेचा नंबर 8वा का 10वा येतो. ग्रेट ब्रिटनचा नंबर 17वा वगैरे येतो. तिकडे
गमतीची एक आकडेवारी मग सांगतो आणि पटकन पुढच्या मुद्द्यावर जातो. आकडेवारी फार मनावर घेऊ नये, पण खरी आहे ती अशी आहे की तिकडे डिवोर्स रेट आहे 60%. भारतामध्ये डिवोर्स रेट किती आहे? 1%. ते हॅपीनेस इंडेक्समध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. भारताचा क्रमांक 127वा आहे. याच्यातून भलते निष्कर्ष काढू नका. आनंद म्हणजे अर्थपूर्णता. WHO काय म्हणतं? 4 गोष्टी, 4 क्रायटेरिया आनंदी जीवन आणि फिट माइंड, मानसिक आरोग्यासाठी जरुरी आहे. तर कुठल्या आहेत? 1, फिजिओलॉजिकल नीड्स पूर्ण झाल्या पाहिजे, अन्न वस्त्र निवारा. नंबर 2, जॉब ॲट हँड, हाताला काम पाहिजे आणि ते आवडीचं असेल तर अधिक उत्तम. नंबर 3, उत्तम नातेसंबंध पाहिजेत. माणसाच्या भोवतालचे लोक यांच्याशी त्याचे संबंध जर चांगले असतील तर माणूस आयुष्य एन्जॉय करू शकेल ना. समजा तुमच्या शेजाऱ्याशी नेहमी भांडणं होत असतील, तुमच्या जीवाला स्वस्थता नाही लाभणार. जसं मगा मी उदाहरण दिलं, घरी जर तणातणी फारशी सारखी होत असेल तर आयुष्यात आनंद कुठला? उत्तम मधुर नातेसंबंध. आणि 4था मुद्दा महत्त्वाचा म्हणजे जीवनाला अर्थपूर्णता पाहिजे. WHO मानतं ते हेच, लाईफ शुड बी मिनिंगफुल. मिनिंगफुलनेस लाईफचा जो येतो तो आपल्या उपजीविकेच्या व्यतिरिक्त तुम्ही इतरांसाठी, लोकांसाठी, इतर कुटुंबियांसाठी, देशासाठी, जगासाठी निरपेक्ष वृत्तीने काही करता, त्याला म्हणतात मिनिंगफुलनेस ऑफ लाईफ. तुमच्या आयुष्याला एक अर्थ पाहिजे, म्हणून कलेची जोपासना मिनिंगफुलनेस देते. तुम्ही चित्र काढता, तुम्ही एखादं गाणं, पेटी वाजवता, एखादं गाणं म्हणता, मिनिंगफुलनेस आहे. काहीतरी तुमच्या उपजीविकेच्या बाहेर जाऊन तुम्ही करत आहात, ते इतरांसाठी करत असाल तर अधिकच उत्तम. धिस इज हॅपीनेस. यश म्हणजे सक्सेस, सुख म्हणजे प्लेजर, आनंद म्हणजे हॅपीनेस. यशाला सोशल कॉन्टेक्स्ट आहे. तुम्ही कोणापेक्षा तरी यशस्वी होता, कोणापेक्षा तरी कमी होता. सुख हे बॉडीली कॉन्टेक्स्ट आहे. जोवर बॉडी आहे तोवर प्लेजर आहे. आनंद हा शाश्वत आहे. आनंद हा आयुष्याचा उत्तरार्ध पूर्ण आनंदाने भरून जाऊ शकतो. आनंद इज हॅपीनेस हॅज अ सायकोलॉजिकल कॉन्टेक्स्ट. म्हणून मनामध्ये आनंद निर्माण करणं म्हणजे मानसिक आरोग्याची बेगमी करणं, मानसिक आरोग्याला पूरक गोष्टी. याचा व्याधीशी काही संबंध नाही. अनेक दुर्धर आजारांनी पीडित व्यक्तीसुद्धा आनंदी असू शकतो. इट्स अ स्टेट ऑफ माइंड विच इज इम्पॉर्टंट. मग आपण शेवटच्या टप्प्यावर येतो. मित्रो, शेवटचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे कुठला? तर समाधानाचा. समाधान म्हणजे काय आहे? किमान 60च्या पलीकडे. तसं तर 20व्या वर्षी समाधानी असायला हरकत नाही, झालेले आहेत लोक. 60च्या पलीकडे येता येता कंटेंटमेंट म्हणजे समाधान. आयुष्य कसंही जावं, आयुष्यात तुम्हाला किती यश मिळालं, तुमचं यश, तुमचं सुख, तुमचा आनंद याच्या बेरीज वजाबाकीमध्ये हातचा उरला एक समाधानाचा नसेल तर तुमच्या यशाला, सुखाला, आनंदाला अर्थ राहत नाही. यू शुड बी कंटेंटेड. तसं तर मी म्हटलं तसं कुठल्याही वयामध्ये माणसाने अंतर्यामी समाधानी असावं. मला नेहमी एक प्रश्न विचारतात की हे तुमचं म्हणणं जे आहे ते या स्पर्धेच्या युगामध्ये विसंगत वाटते. आपल्या तरुणांनी, आपल्या मुलांनी तर स्पर्धेत उतरायला पाहिजे, यश मिळवायला पाहिजे आणि जास्तीत जास्त अचीवमेंट केल्या पाहिजेत. अगदी बरोबर आहे, याच्यामध्ये काही विसंगती नाही आहे. सुसंगती आहे ती अशी आहे की समुद्र कसा असतो, वरती लाटा येतात, वादळ येतात, पण समुद्राचा तळ कसा असतो, शांत असतो. अंतर्यामी तुम्ही समाधानी असले पाहिजे. मी बिट्स पिलानी परिसर गोव्याच्या बिट्स पिलानीमध्ये गेलो होतो. व्याख्यान होतं, विद्यार्थ्यांनी माझी मुलाखत घेतली. तर विद्यार्थ्यांना मी म्हटलं की ईशावास्योपनिषदामध्ये हे सूत्र सांगितलेलं आहे, इफ यू शुड बी ॲम्बिशियस ॲट द सेम टाइम कंटेंटेड. हे कसं शक्य आहे?
महत्वाकांक्षी असणं आणि समाधानी असणं. समाधानी म्हणजे काय म्हणतात, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू दे, असं नाही आहे. ठेविले अनंते तैसेची राहावे हेही बरोबर आहे आणि महत्वाकांक्षी असणं हेही बरोबर आहे. ते कसं तो श्लोक सांगतो तो असा आहे की 12वा श्लोक आहे ईशावास्योपनिषदातला. संभूतींच अंधन तमः प्रविशन्ति असंभूतीमुपासते. एका अंधकारमय युगात तुम्ही प्रवेश करत आहात जर तुम्ही समाधानी असाल. संभूती असंभूती 2 शब्द आहेत. संभूती इज ट्राइंग टू अचीव समथिंग, असंभूती इज ट्राइंग टू अचीव समथिंग, संभूती इज ट्राइंग टू बी प्लॅसिड, प्लेन. अंधन तमः प्रविशन्ति असंभूतिमुपासते ततो भूय इव ते तमाः. स्टिल डार्कर इज द प्लेस वेअर पीपल आर नॉट डुईंग. अंधन तम ततो भूय इव ते तमाः यौ संभूत्यामृताः. जे सतत महत्वाकांक्षी असण्याच्या स्पिरिटमध्ये असतात ते अधिक अंधकारमय जगात प्रवेश करत असतात. थोडक्यात सांगायचं असं की यू हॅव टू स्ट्राईक द बॅलन्स बिटवीन ट्राईंग टू अचीव अँड बीइंग कंटेंटेड. महत्वाकांक्षी असणं आणि अंतर्यामी समज. म्हणून मी समुद्राची उपमा यासाठी देतो. वरच्या पृष्ठभागावर अनेक लाटा आणि वादळ येत असतील, समुद्राचा तळ नेहमी शांत असतो, तिथे वादळ नसतात. अंतर्यामी समाधानी असणं, वरवर मात्र या आयुष्यामध्ये जरूर महत्वाकांक्षी असणं, जरूर कॉम्पिटिशनमध्ये उतरणं, जरूर वरच्या वर प्रगती करून घेण्याचा प्रयत्न करणं, याचं बॅलन्स. बघा, कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये बॉस येतो म्हणतो की या 3 महिन्याचं टार्गेट 1 कोटी रुपयाचं आहे, 1 कोटीची उलाढाल झाली पाहिजे. सगळे कर्मचारी कामाला लागतात, 3 महिन्यात ते टार्गेट अचीव होते. पुन्हा बॉस येतो आणि तो म्हणतो 3 महीने में 1 करोड़ का बिजनेस हो गया, आप अगले 3 महीने का टार्गेट 2 करोड़. सगळे पुन्हा कामाला लागतात. 2 करोड़ झाल्यावर तो कुठे थांबतो? तो म्हणतो तो बाजू का बच्चा जो है वो तो 2 साल पहले कंपनी शुरू किया, मेरे को तो 4 साल हो गए, 3 करोड़. चालले धावत. यू डोंट स्टॉप टू एन्जॉय व्हॉट यू हॅव अचीव्ड. जर त्या शिखरावर शांतपणे बसून जे मिळवलेलं आहे ते उपभोगत नसाल, मग नुसते धावत राहता. आयुष्य टार्गेटच्या मागे धावण्यात जातं, माणसं एन्जॉयच करत नाही कधी. हे दोन्हीचा बॅलन्स मिळाला पाहिजे. हा बॅलन्स ईशावास्योपनिषदात सांगितलेला आहे आणि हा बॅलन्स महत्वाकांक्षा आणि समाधानी होण्यामध्ये आहे. म्हणून समाधान महत्त्वाचं आहे. कंटेंटेड लाईफ याचे 4 सूत्र सांगतो. कार्यक्रमाच्या शेवटाकडे येतो की हाऊ टू बी कंटेंटेड. शेवटी आयुष्यात सगळं सगळ्यांना मिळत नाही. लाईफ इज नेव्हर फेअर टू ऑल. तुम्हाला काही मिळेल, काही नाही मिळेल. लाईफ इज अ पॅकेज. 4 गोष्टी चांगल्या मिळाल्या तर त्याच्यासोबत 2 गोष्टी ज्या तुम्हाला नको आहेत, ज्या फारशा आवडत नाही, त्या घ्याव्या लागतील. याला म्हणतात ॲकोमोडेशन किंवा ॲसिमिलेशन. मग कॉन्ट्रास्ट होत नाही. मुलं, विवाह योग्य मुलं. आता आज मला एक मेसेज आला पुण्याहून. एक बाई आहे 35 वर्षाच्या, लग्न झालं नाही, लग्न करायची इच्छा आहे. तर त्यांचा म्हणजे पहा, आता सायकॅट्रिस्टकडे काय काय प्रश्न येतात की अनुरूपमध्ये मी आता काय अपेक्षा टाकू माझ्या त्या ॲप्लिकेशनमध्ये. आता 35 उलटलेली बाई आहे. अब उसको तो सेकंड हँड माल मिलेगा, एकदम ओरिजिनल तो असेल एखादा पडलेला तर माहीत नाही. ठीक आहे. हे सगळ्याच वयोगटातल्या विवाहेच्छुक मुलांना, मुलींना मी सांगतो, कारण आताचा काळ चांगला आहे, कारण मुलींनाही चॉईस आलेला आहे. एक काळ असा होता की मुलींना बिचारींना काही हक्कच नव्हता. काय आला मुलगा, मुलाचे नकार पचवणं, मग एखाद्या ठिकाणी होकार मिळाला तर मग. आता तसं नाही आहे. ही चांगली गोष्ट आहे. स्वातंत्र्य आहे, चॉईस आहे. आणि आता मुली डिपेंडंट नाही आहेत. आर्थिकदृष्ट्या तो सक्षम झाली ती की मग तिच्या. पण मग आपण लग्न करताना, जोडीदार शोधताना प्रायोरिटी मांडली पाहिजे. तुम्हाला आखुडशिंगी, बहुदुधी, पांढऱ्या रंगाची, न मारणारी अशी गाय नाही मिळणार. बहुदुधी असेल तर शिंग मारेल. शब्दशः अर्थ घेऊ नये. सांगायची गोष्ट अशी, काय प्रायोरिटी असली पाहिजे हो.
नाही, मला की नाही पुण्याची कथा सांगतो. पुण्याच्या बाहेरचा नको. मी म्हटलं त्या बाईंना, पुण्यातला म्युन्सिपाल्टीत उंदीर मारण्याच्या नोकरीवर असलेला चालेल, पण नांदेडचा वाघ मारणारा नको. हे काय लॉजिक आहे? नाही नाही, पुण्याच्या बाहेर नाही. कुठल्याही गावाचं त्या गावाच्या बाहेरची नको म्हणतो. त्याच्यानंतर हा उंचापुरा पाहिजे, कमीत कमी 6 फूट पाहिजे. आता 6 फुटाचा पोरगा जर एंडबेंड असेल, अभ्यासच न केलेला असेल, काही नोकरी धंदा न करणार असेल, व्यसनी असेल, तर त्या 6 फुटाला काही अर्थ आहे का? काहीतरी काय? नाही नाही, दिसायला चांगला पाहिजे. दिसणं हे काही काळापर्यंत असतं. दिसायला चांगली पाहिजे, सुंदर पाहिजे, काही काळापर्यंत असतं. काही काळानंतर ते अपूर्व ओसरून जातं. प्लेजर इज कर्स विथ सटायटी. टॉप प्रायोरिटी असली पाहिजे की स्वभाव चांगला पाहिजे, माणसं चांगले पाहिजे, कारण ते त्याच्याच बरोबर संसार करायचा आहे ना. गोऱ्या मुलीबरोबर संसार कराल की चांगल्या स्वभावाच्या मुलीबरोबर संसार करा. गोरी अंगावर धावून येणारी, रोज कसा कसा भांडणारी असेल तर गोरीचं कौतुक काय उपयोगाचं आहे? बाबा काय छान गोरी आहे, मारते थोडीशी, भांडते, पण ठीक आहे. किती दिवस हात शेकाल? हात भाजतील. टॉप प्रायोरिटी समजत नाही की चांगले स्वभाव, ॲडजस्टिंग कपॅसिटी, चांगली दृष्टी, जीवनाकडे पाहण्याचा खेळकर दृष्टिकोन. म्हणून मी पहिल्या पॉईंटवर येतो. समाधान हे प्राप्त होण्यासाठी 4 गोष्टी. आय स्टार्टेड विथ लाईफ इज नेव्हर फेअर टू. आयुष्यात सगळं काही मिळत नाही. ह्या गोष्टीचं ॲक्सेप्टन्स तुम्हाला समाधान. समाधानाची पहिली पायरी मॅच्युअर डिफेन्स कुठला आहे? 4 मॅच्युअर डिफेन्सेस सांगतो. मॅच्युअर डिफेन्सेस म्हणजे आपल्या मनासमोर आपण उभे केलेले संरक्षक कवच, की ज्यांनी आपण जगाला निकोप दृष्टीने सामोरं जाऊ शकतो. पहिली गोष्ट स्वीकारात्मकता, ॲक्सेप्टन्स. ॲक्सेप्टन्स हा, मला तुम्ही म्हणाल की हे व्याख्यान न देता एक शब्द बोला आणि चालले जा सगळं मानधन घेऊन. मी तयार आहे. एकच शब्द सांगतो, तो म्हणजे ॲक्सेप्टन्स. ॲक्सेप्टन्स काय आहे? स्वीकारात्मकता, सेल्फ ॲक्सेप्टन्स, आत्मस्वीकारात्मकता. ती कशाची आहे? तुम्ही हे स्वीकारा, ॲक्सेप्ट करा की मी आहे असं आहे. मला माझं तोंडच चांगलं नाही, माझे कपडेच चांगले नाही, मी उंचच नाही आहे, मी काळाच आहे, माझे दातच वेगळे वाकडे आहेत. आहे तसा आहे, निसर्गाने दिला तसा आहे. ॲक्सेप्ट दॅट यू आर ॲज यू आर अँड ॲक्सेप्ट दॅट शी इज ॲज शी इज, ही इज ॲज ही इज. ही आहे अशी आहे, ॲक्सेप्ट करा. हा आहे असा आहे. जगातले अर्धे संघर्ष कमी होतील जर तुम्ही ॲक्सेप्ट कराल की तुम्ही हे जग आणि या जगातले इतर लोक हे आहे तसे आहेत. त्यांचा त्यांचा दृष्टिकोन आहे. एव्हरीबडी हॅज हिज ओन ट्रूथ. दृष्टिकोन, प्रत्येकजण या जगाकडे आपल्या नजरेने पाहत असतो. त्याच्या नजरेतून ते जग तेवढंच खरं आहे जेवढं मी पाहतो तेच खरं आहे. ही गोष्ट चुकीची आहे. एक गमतीचा भाग सांगतो. अभय बंग यांच्या पुस्तकात नमूद केलेली ही गोष्ट आहे. मी मागच्या महिन्यात काटोलला गेलो तर तिथे एक म्हातारे गृहस्थ उठले, ते असं नाही आहे वगैरे. आता कसं ती गंमत सांगतो. महात्मा गांधींनी सत्याग्रह हा शब्द जेव्हा पहिल्यांदा वापरला तेव्हा विनोबा म्हणाले की बापू सत्याग्रह शब्द ठीक नाही लगता. तर गांधीजी म्हणाले की विनोबा ऐसा क्यों बोल रहे हो? तो विनोबा म्हणाले की सत्याग्रह इसका मतलब ये है कि सत्य का आग्रह और उसी सत्य का जो मेरा सत्य है उसका आग्रह धरना. यू आर ट्राइंग टू बी एडमेंट ऑन योर ट्रूथ. मग गांधीजी म्हणाले विनोबा फिर इसको क्या बोलना? तो विनोबा म्हणाले सत्यग्राही बनो, इस बात को ग्रहण करो, एक्सेप्ट करो कि हर एक का सत्य अलग अलग हो सकता है. मी आहे, माझ्या बाजूला एक कुत्रा आहे आणि या कुत्र्याच्या पाठीवर एक माशी बसलेली आहे. कुत्र्याच्या पाठीवर असतात. या जगाकडे मी पाहतो तेव्हा मला रंगीबेरंगी सगळं काही काही दिसतं. कुत्र्याला एवढे रंग दिसत नाही. कुत्र्याचं घ्राणेंद्रिय तीक्ष्ण असतं. त्याला वास, आपल्या 100 पट वास येतात, आवाज ऐकू येतात. रंगीबेरंगी नाही दिसत. त्याच्या पाठीवर बसलेल्या माशीला तर काहीच दिसत नाही. तिला तर फक्त कुत्र्याच्या त्वचेची गरमी जाणवते फक्त, आणि ती उष्णता तिला कुत्र्याजवळ बसवते.
आता तीही जिवंत आहे, कुत्राही जिवंत आहे, मीही सजीव आहे. प्रत्येकाला हे जग कसं आहे, जो पाहिल त्याच्या दृष्टीसारखं आहे. मग आम्ही असा आग्रह का धरतो की मी म्हणतो तेच बरोबर आहे? दरवेळी हा आग्रह धरल्याने संघर्ष निर्माण होतात. ते तू कपडे बरोबर नाही ठेवले, त्या घड्या नीट नाही केल्या, तू ते ओटाच नीट साफ करत नाही, आपण 10 वेळा सूचना करत असतो. पण हे असंच ठेवायला शिकवलेलं नाही, नाही 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 असं झालं पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये तू एक नवरा बायको भांडत आली माझ्याकडे, मॅरिटल डिसऑर्डरमध्ये आमच्याकडे नेहमी केसेस येतात. नवरा म्हणाला ही केस विंचरते आणि डायनिंग टेबलवरच तो कंगवा ठेवते, आम्हाला ते आवडत नाही. म्हटलं तिथे अन्न ठेवलेलं असतं म्हणे. म्हटलं ते झाकण लावलेलं असतं. हां झाकलेलं असतं. म्हटलं मग काय प्रॉब्लेम आहे? नाही एखादा केस म्हणून त्याच्यात जाईल अशी सारखी भीती वाटते. याला OCD होता, त्याचा OCD आधी दुरुस्त करावा लागला. मी त्याला म्हटलं, बायकोला विचारलं, बायकोने काय विसरून जाते, घाईची वेळ असते, स्वयंपाक करायचा असतो, मुलांचा डबा भरायचा असतो, सगळंच करायचं असतं, राहते एखाद्या वेळेस. नाही 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 ते नेऊन तिकडे ठेवला पाहिजे. मी नवऱ्याला म्हटलं, हे पहा असं करा, तुम्ही तिला समजावून सांगा, तुम्हाला असं का बरं वाटतं की डायनिंग टेबलवर कंगवा ठेवून नये. सांगितलं म्हणे किती वेळा सांगितलं? म्हणे एकदा सांगितलं. म्हणे अजून एकदा सांगा. 2दा सांगितलं. अजून एकदा सांगा. 3दा सांगितलं. म्हणे आता 4थ्यांदा सांगू? म्हटलं नाही 4थ्यांदा सांगू नको, प्रॉब्लेम साधा आहे, याचा उपचारही सहज. काय? म्हटलं सरळ तिच्या केस विंचरण्याची वाट पाहायची, तिने जसा ठेवला की उचलायचा, आपण नेऊन ठेवून द्यायचा. तुला आवडत नाही ना, तुझा प्रॉब्लेम आहे, तिच्या दृष्टीने काहीच प्रॉब्लेम नाही आहे, ती सवय आहे, तिला असं वाटत नाही केस उडून जाईल, ते सगळं हे केलेलं आहे, झाकलेलं आहे सगळं. जे तुम्हाला वाटतं ते इतरांना वाटेलच असं जरुरी नाही, आणि हे जग आपल्यासारखं करून घेणं हेच फक्त तुमच्या हातात आहे. जिन बातों को बदल सकते हो बदलने की जरूर कोशिश करो, जिनको बदल नहीं सकते उन्हें एक्सेप्ट करो. विपरीत परिस्थितीतही आनंदात राहा. मी नेहमी एक किस्सा सांगत असतो, तो असा आहे की भोवतालची परिस्थिती तुम्हाला अनुकूल असेलच असं नाही. दरवेळी माणूस जन्माला येतो, कुठल्या देशात, कुठल्या गावात, कुठल्या आईवडिलांच्या पोटी, कुठल्या जातीत, कुठल्या आर्थिक स्थितीत जन्माला यायचं आपल्या हातात असते का? ईश्वर काय ॲप्लिकेशन लिहून घेतो का? कुठे पाहिजे तुला, बार्शीला जन्म घ्यायचा आहे? आता जर ॲप्लिकेशन लिहून घेतलं असतं तर मी सदाशिव त्र्यंबक बुडकुलेच्या घरी कशाला जन्म घेतला असता? मी बिल गेट्सच्या पोटी आलो असतो. नाही आहे असं. 70% ऑफ द थिंग्स अराउंड यू आर नॉट अकॉर्डिंग टू यू. 30% ऑफ द थिंग्स कॅन बी चेंज. आहे ते चेंज करा, नाही ते ॲक्सेप्ट करा, साधी गोष्ट आहे. त्या परिस्थितीशी जुळवून घ्या, आणि काय म्हणतात त्याला, विपरीत परिस्थितीतही आनंदात राहा. याच्यावरती एक मी पूर्वी किस्सा सांगायचो, किस्सा मला अचानक आठवला म्हणून सांगतो. नानू नावाचा मित्रमंडळीच्या कोंडाळ्यामध्ये फिलॉसॉफर म्हणून प्रसिद्ध होता. दरवेळी काही वाईट घटना घडली, सगळे मित्र जायचे, नाणे अशी भयंकर बेकार गोष्ट घडली. नानू म्हणायचा, अरे रे फार वाईट झालं रे, याच्याहीपेक्षा वाईट होऊ शकलं असतं, झालं नाही, देवाचे आभार माना. मित्र म्हणायचे, नाणे हे नेहमी फिलॉसॉफिकल वाक्य सांगतो, एक दिवशी अशी काही घटना घडेल, याच्या तोंडून हे वाक्य बाहेर येता कामा नये. अशी घटना घडली, सगळे मित्र धावत आले. नाण्या म्हणे, भलती बेकार गोष्ट झाली. म्हणे काय? तर म्हणे, तुला माहीत आहे बंडू आपला मित्र मिलिटरीतून रिटायर झालेला. म्हणे काय झालं बंड्याचं? नाही, बंड्या ऑफिसमधनं जरा लवकर घरी गेला आणि त्यांनी आपल्या मित्राला आपल्या बायकोबरोबर नको त्या अवस्थेत बघितलं. बंड्याचं पित्त खवलं, त्याने ड्रॉवरमधनं पिस्तूल काढलं, गोळी झाडली, मित्राला ठार केलं, दुसरी गोळी झाडली बायकोला. आता मिलिटरीतला माणूस, त्याचा नेमही बरोबर, आणि पिस्तूल टेकवली, स्वतःही मारून घेतलं. 3 मुर्दे रक्ताच्या थारोळ्यात. नाण्या शांतपणे म्हणाला, अरे रे फार वाईट झालं रे, पण याच्याहीपेक्षा वाईट होऊ शकलं असतं, झालं नाही, देवाचे आभार माना. मित्र म्हणे, नाण्या 3 मुर्दे पडले रे, अजून याच्यापेक्षा काय वाईट होऊ शकलं असतं? नाण्या शांतपणे म्हणाला, ही गोष्ट काल संध्याकाळच्या ऐवजी परवा संध्याकाळी झाली असते तर मी मेलो असतो. Accept that whatever happens is part of life. आत्मस्वीकृतीने
माणूस हे जग माझ्या कंट्रोल. अर्धे संघर्ष कशामुळे? घरामध्ये, कुटुंबामध्ये, समाजामध्ये, देशामध्ये. आज ट्रम्प जी धिंगामस्ती चालू आहे ट्रम्पची, म्हणजे अमेरिकेतले लोक सुबुद्ध आहे याच्यावरती माझा विश्वास उडाला. ट्रम्प सारख्याला निवडून देतात म्हणजे आता त्यांची अक्कल पाहून घ्या तुम्ही. मग आपल्यातले लोक काय वाईट आहेत? माझं हे जग माझ्या हातात राहिलं पाहिजे, मी म्हणेल तसं झालं पाहिजे. यू वॉन्ट टू कंट्रोल द होल वर्ल्ड, यू वॉन्ट टू कंट्रोल अ कंट्री, यू वॉन्ट टू कंट्रोल दिस सोसायटी, आणि यू वॉन्ट टू कंट्रोल द फॅमिली मेंबर्स. संघर्ष का बरं होतात? मी म्हणतो तसं झालं पाहिजे. मला एका बाईचा फोन आला, अमेरिकेत 17 वर्ष झाले अमेरिकेत राहते, सायंटिस्ट आहे. माझा काही प्रॉब्लेम नाही आहे म्हणे, पण औरंगाबादला माझी आई आणि माझे वडील राहतात आणि माझ्या आईबद्दल मला फार वाईट वाटतं. का बरं, काय झालं? आमच्या वडील एक छोटा मोठा व्यवसाय करतात, श्रीमंत. आम्हाला लहानपणापासून सगळ्या सुखसोयी दिल्या, पण वडिलांनी कधीही प्रेमाने आमच्याशी बसून गप्पा केल्या नाही. वडील घरात आले की सगळं वातावरण असं कडक, हसायचं नाही, बोलायचं नाही, एकत्रित जेवण नाही, कुठे ट्रिप नाही, काही नाही. सुखसोयी सगळ्या दिल्या. वडिलांची मोटार गॅरेजमधनं निघाली की आम्हाला एकदम घर आनंदात हसतं खेळतं, आणि त्यांच्या मोटारीचा आवाज आला की सगळे एकदम पुस्तकात डोकं खुपसलेलं, आई स्वयंपाकघरात चाललेली, त्यांच्यासमोर काही बोलायचंच नाही. उद्या हे करायचं म्हणजे आदेश. तर म्हणे आमचं बालपण तर गेलं, मग आम्ही शिकलो, मी इकडे आली, मी सायंटिस्ट झाली, आता छान आयुष्य. पण आईचं वाईट वाटतं की आईचं सगळं आयुष्य असंच चाललंय. तर मी म्हटलं की आईला सांग की आपलं म्हणणं शांतपणे मांडत जा, समोरच्याला कळलं पाहिजे. भांडणं करण्याची गरज आहे असं नाही आहे, पण नाही, तुम्ही म्हणता हे तुमच्या दृष्टीने असेल, पण मला असं वाटतं, एवढं तर बोलू द्या. 8 दिवसांनी त्या बाईचा फोन आला. ती म्हणे माझ्या वडिलांचा ताबडतोब मला अमेरिकेत फोन आला की ज्या बाईने 35 वर्ष माझ्यासमोर डोळे उचलून पाहिलं नाही, ती आज मला उलटून बोलायला लागली. म्हणजे पहा त्याचं 35 वर्षात एकदा. यू वॉन्ट टू कंट्रोल द होल लाईफ. ॲक्सेप्ट दॅट पीपल ॲज दे आर, डोंट ट्राय टू कंट्रोल. तर हा मॅच्युअर डिफेन्स, समाधानाकडची पहिली पायरी. दुसरी पायरी, आपल्या अपेक्षा कमी ठेवा. महत्त्वाकांक्षा वेगळी, अपेक्षा जास्त. महत्त्वाकांक्षेसाठी माणूस मेहनत करतो, करा, कॉम्पिटिटिव्ह व्हा, पण अपेक्षेशिवाय म्हणजे कर्मण्येवाधिकार असते काय सांगतो, हेच सांगतात. आणि दुसरी ओळ महत्त्वाची आहे, मा कर्मफल हेतुर्भू माते संगोस्त्व कर्मणी. कर्माला फळाचा हेतू चिटकवू नको. हे मिळालं तरच मी आनंदी, हा हेतू चिटकवू नको. माते संगोस्त्व कर्मणी म्हणजे प्रोक्रॅस्टिनेटही करू नको. यू हॅव टू डू व्हॉट यू हॅव टू डू. कर्म करणं हे माणसाचं नेचर आहे. आता अपेक्षेचा बार अपेक्षे विरहित करा. मिला तो अच्छा है, ना मिला तो भिकारी जे म्हणजे जो दे दे उसका भला, जो ना दे उसका भी भला बाबा. मला फार महत्त्वाचं वाक्य वाटते. हे ऐकल्यानंतर माणूस देतोच त्याला, कारण तो स्वतः म्हणतो की ठीक आहे. एक फार छान हे आहे त्याच्यामध्ये, अपेक्षेशिवाय, अपेक्षा विरहित आयुष्य. हे कसं आहे की बरेचदा भांडणं होतात की असं कसं म्हणाली मला, असा कसा बोलला हा, असे कसे. आई वडील, मुलगा बाप, बायको नवरा, नातेसंबंधात नुसते असं कसं बोलले, शेजारी, शाळेतले शिक्षक, टीचर. तर मी असं मानतो की आपल्या कुटुंबामध्ये एखादा माणूस तुमच्या मनाप्रमाणे वागत नसेल, किंवा मी एक लेख लिहिला लोकसत्तामध्ये, मी असं मांडलं की तुम्ही हवेसे म्हातारे व्हा. माझी लेखमाला जी चालली लोकसत्तामध्ये, ते उतरती उन्हे नावाचं पुस्तकही आहे इथे विक्रीला. ती पूर्ण लेखमाला याच्यावर होती की जुनी पिढी आणि नवीन पिढी यांच्यातला संघर्ष. तर मी असं मांडलं की तुम्हाला आपल्या मुलांच्या संसारामध्ये तुम्ही हवेसे त्यांना वाटले पाहिजे, याच्यासाठी तुम्ही हवेसे म्हातारे व्हा. हवेसे म्हातारे कसे? तुम्ही जर मुलाकडे गेले, मुलासोबत राहत असले, मुलीसोबत राहत असले, स्वयंपाकामध्ये हातभार लावा. सोनबाईला म्हणा मी चहा करतो, तू बैस तुझ्या ऑफिसचे कामं कर, किंवा मी शेंगा निवडून देतो. मुलाला म्हणा ते सगळं टपाल माझ्याकडे ते मी टाकून येतो.
छोटे छोटे कामं, खाली जाऊन काही ग्रोसरी आणायची, किराणा माल आणायचा, तुमच्या उपस्थितीचा त्यांना आनंद झाला पाहिजे, त्यांना हातभार लागला पाहिजे, तर तुम्ही त्यांना हवेसे वाटाल. कटकटी करायच्या, बसल्या जागी ऑर्डर सोडायची, माझा चहा आधी दे, ऑफिसला नंतर जा, मग ती सून तुम्हाला शिव्या देईल की नाही देईल? हवेसे व्हा. तर मी असं हा लेख लिहिला, एक कॉमेंट आली एका बाईची, म्हणजे त्यांच्याकडे जा, मग ते तुम्हाला रामागडी करून टाकतील आपल्या घरचा, बसा भांडी घासत त्यांची. मी म्हटलं व्हा ना रामागडी, आपल्या मुलांसाठीच करतात ना तुम्ही, जमेल तोपर्यंत व्हा, आनंद वाटतोय तोपर्यंत व्हा. कष्टाने करण्यामध्ये आनंद असतो. आपल्या मुलांसाठी, आपल्या तुमच्या तर बाकीच्यांसाठी आनंद मिळवतात लोक, समाज कार्य करतात, तेव्हा घरच्यांसाठी करायला काय हरकत आहे? जिंदगी का ये हुनर भी आजमाना चाहिए, जिंदगी का ये हुनर भी आजमाना चाहिए, जंग अगर अपनों से हो तो हार जाना चाहिए. मग त्या हरण्यातही मजा असते. तर सांगायची गोष्ट अशी, ॲक्सेप्टन्स, अपेक्षा कमी ठेवा. सगळ्यात महत्त्वाचं तिसरा मुद्दा, क्षमाशीलता, क्षमा मागणे आणि क्षमा करणे. मित्रो, लोक मला असं म्हणतात की एखाद्या माणसाने चूक केली, मला तो वाईट बोलला किंवा माझा पाठीत खंजीर खुपसला, मला फसवलं वगैरे, जे काय असेल त्याला काय क्षमा करायची? म्हणजे तो बरोबर आहे? तुमच्या क्षमेने तो बरोबर आहे, त्याची चूक बरोबर होत नाही, त्याची चूकच आहे. पण तुम्ही एखाद्या माणसाचा द्वेष मनात बाळगून जर जगत असाल तर तुम्ही तुमचा मेंदू जाळत आहात. जर तुम्ही क्षमा करून टाकली, छोड दो, जान दो, क्या आहे, तुमचा मेंदू शांत होईल. क्षमा मागणंही तितकंच महत्त्वाचं आहे. एखाद्या मित्राकडे जा, त्या दिवशी मी असं बोललो, मला बोलायला नको होतं, सॉरी यार, माझ्या तोंडून निघून गेलं, तो विरघळून जाईल. अनेकांना हा दंभ, हे बघा, क्षमा मागण्यामध्ये फार धैर्य लागतं. लगे राहू मुन्नाभाई नावाचा सिनेमा तुम्ही पाहिला असेल. त्या बापू मुन्नाभाईला सांगतात की मुन्ना, दोस्त से जाके माफी मांगो. तो म्हणतो मैं नहीं माफी मांगूंगा. तर बापू त्याला सांगतात की मुन्ना, किसी को चाटा मारना आसान है, किसी को माफी मांगने के लिए बहुत हिम्मत लगती है. याचं कारण तुम्हाला सगळा अहंकार, दंभ जाळून टाकावा लागतो आणि त्याच्यासमोर जावं लागतो. काही हरकत नाही आहे, सॉरी म्हणा. अर्थात ते छान टोनमध्ये म्हणा. जगात सगळ्यात महत्त्वाचा टोन असतो. जो टोन आहे, काही जणांचं सॉरी म्हणतोय की शिव्या देतोय, बरं माफ करा, भांडणाचं तर टोन. एक जुनी जाहिरात यायची, अल्पेनलिबे नावाचं एक चॉकलेट होतं, त्याची जाहिरात होती. हेच वाक्य जे रागीट टोनमध्ये बोललं तर समोरचा रागावतो, तुम कितने कमीने इंसान हो, मग त्याला राग येईल. तुम कितने कमीने इंसान हो, छान वाटेल त्याला. सामना चित्रपटामध्ये श्रीराम लागूच्या तोंडी फार छान, तो त्या गुंडासमोर जातो, म्हणतो मला एक सांगाल का? म्हणे काय? या सुंदर बिंडोकपणाचं रहस्य काय आहे तुमच्या? त्याला बरं वाटतं, काहीतरी छान विचारतोय. क्षमाशीलता, ॲक्सेप्टन्स, अपेक्षा कमी करा, क्षमाशीलता. मित्र, शेवटचा मुद्दा म्हणतो आणि माझं व्याख्यान संपवतो. तो मुद्दा असा आहे की विनोद वृत्ती अंगी बाळगा. विनोद वृत्ती म्हणजे काही जोक्स करणं एवढ्यापुरतं लिमिटेड नाही आहे. जीवनाकडे एक प्लेफुल दृष्टिकोन ठेवा, खेळकर दृष्टिकोन ठेवा. सगळ्या गोष्टी अगदी चिडून जाण्यासारखं काहीच नाही, सहसा होत नाही आयुष्यात. एकदम काही इस्रायल बॉम्ब टाकते असं नाही आहे, छोट्या छोट्या गोष्टी असतात. जीवनाकडे पाहण्याचा एक खेळकर हसरा दृष्टिकोन ठेवा. याला म्हणतात विनोदवृत्ती. ह्युमर इज द मोस्ट मॅच्युअर डिफेन्स. कारण विनोद तुमच्या जीवनातली विसंगती सुसंगत नसेल करत, ती सुसह्य करतो. कारण बऱ्याचदा परिस्थिती अशी असते की आपण काही बदलू नाही शकत, छोड दो. मी मित्राकडे गेलो, PSC मध्ये मेडिकल ऑफिसर होता. तर त्या छोट्या गावामध्ये माझी साक्ष होती कोर्टामध्ये. तर तो म्हणे चल आपण OPD पाहू आणि मग नंतर जेवायला जाऊ. तर स्कूटरवर बसवलं त्याने मला. आता तालुका लेवलचं गाव,
ट्रॅफिक कशी असते आपल्याकडे? ट्रॅफिक म्हणजे डाव्या हाताने चालावे, उजव्या हाताने, असं काही धरबंध नाही, पाहून चालावं लागतं रस्त्यामध्ये. म्हणजे मी फक्त रस्त्यावर मला असं वाटते की पेंग्विन किंवा हे नाही पाहिले, बाकी सगळे प्राणी भारतातल्या रस्त्यावर दिसतात. गाढव, कुत्रा, लांडगे नाही पाहिले, कोल्हे पाहिलेले आहेत, अस्वल, उंट, हत्ती झुलत झुलत येतात अधूनमधून. नांदेडचे गाढव तर प्रसिद्ध आहे. नांदेडला इतके गाढव आहेत, काही जण तर दुकान उघडून बसलेले आहेत. सांगायची गोष्ट अशी की सारखा शिव्या देतो आहे. हे काय असे बकऱ्या सोडल्या रस्त्यामध्ये, हे काय पोरं, हे काय खेळायची जागा आहे का, हा काय बगीचा आहे का, बाजूला व्हा, काय उलटे काय येता तुम्ही, माझ्याकडे पाहता, डाव्या हाताने तरी या. आता मी म्हटलं तू गेली 20 वर्ष या गावामध्ये प्रॅक्टिस म्हणजे नोकरी करतो आहे, नोकरीने प्रॅक्टिस करतो आहे, रोज हा रस्ता काढताना तू जर अशा शिव्या देत जात असशील, ही ट्रॅफिक बदलली 20 वर्षात काही फरक पडला नाही म्हणे. नाही पडला ना. तुझं ब्लड प्रेशर वाढतंय, तुला पेप्टिक अल्सर होईल, तुला डायबिटीस होईल, मग काय करायचं म्हणे. मग ही व्यवस्था तू बदलू शकतो का? नाही. तू काय ट्रॅफिक कमिशनर आहे का? नाही. मग काय करायला पाहिजे म्हणे? काही नाही, मजा घ्यायची, आनंद घ्यायचा, बकरीचं डोक्यावरनं हात फिरवायचा, पोराला टप्पल मारायची, गाईच्या शेपटीला. गाय म्हणजे काय, म्युन्सिपाल्टीनी मोबाईल देवळं सोडलेले आहेत रस्त्यामध्ये आपल्या दर्शनाची सोय म्हणून. उगा देवळात कशाला जात बसता, गाईचं दर्शन घ्यायचं, अशी चालवत मजेने जायचं. शेवटी विनोद वृत्ती माणसाला, विनोदाची गोष्ट आली तर पुलंची एक छोटी कोटी सांगतो आणि शेवटाकडे जातो. पु ल देशपांडे म्हणजे आपल्या मराठी माणसाचं विनोदाच्या बाबतीत तरी आराध्य दैवत म्हणायला हरकत नाही. पुलंच्या अनेक कोट्या प्रसिद्ध आहेत, त्यातली एकच सांगतो. असंच भाषणाचा माहोल होता आणि समाजवादी नेते नागव गोरे हे भाषण देत होते आणि ते सारखं म्हणत होते की पोलीस सुधारले पाहिजे, पोलीस सुधारले तर जनता सुधारेल, पोलीस हा शासनाचा प्रतिनिधी असतो, पोलीस सुधारले पाहिजे, पोलीस सुधार. पुलं बसले होते तिथे वैतागले आणि ते बाजूच्याच्या कानात बोलले, गोऱ्यांना कोणतरी सांगा पोलीसही सुधारतील, हप्त्याने सुधारतील. सवयच ती लागलेली. सांगायची गोष्ट अशी की अनेक मुद्दे असले तरी सुद्धा तुम्हाला यश, सुख, आनंद आणि नंतर समाधानाप्रती ही जीवनाची वाटचाल साधारणपणे ज्याला आपण मानसिक आरोग्य म्हणतो, ती आरोग्यपूर्ण कशी करता येईल याची एक साधारण हा धावता आढावा म्हणता येईल. विषयच इतका मोठा आहे की देर इज अ सायकोलॉजी, देर इज अ काय म्हणतात, सायन्स ऑफ स्कूल ऑफ हॅपीनेस, म्हणजे सायकोलॉजी ऑफ हॅपीनेस अँड सायकोलॉजी, पॉझिटिव्ह सायकोलॉजी नावाची एक ब्रांच, ज्या मार्टिन सेलिग्मनचा मी उल्लेख केला, त्याची ही थिअरी आहे आणि अनेक जण त्याचं फॉलो करतात ते सगळं. इथवर आल्याच्यानंतर शेवटाकडे मी मूळचा विदर्भातला आहे, अकोल्याला माझा अकोल्याचा जन्म आहे, नागपूरला MBBS झालो, मुंबईला MD झालो. वैदर्भी भाषेचा एक खास ठसका असतो आणि जीवनामध्ये जी एक अस्थिरता आहे आणि जीवनाबद्दलचा एक दृष्टिकोन आहे त्या कवीचा, तो इतका मजेदार आहे की हे जीवन शेवटी, मी मगा म्हटलं लाईफ इज नेव्हर फेअर टू ऑल, आयुष्य आहे असं आहे, आयुष्य हे बेभरोशाचं आहे, पण माणसाने माणसावर भरोसा ठेवला पाहिजे. ते बेभरोसा आणि भरोसा याच्यातला द्वंद्व इतकं छान मांडलं आहे त्या कवितेने. या कार्यक्रमाचा समारोप करतो. त्या कवितेत नवरा बायकोचे भांडणं आहे. एकदा एका जोडप्याचं कडाक्याचं भांडण झालं, एक पोरगं असून काम फारकतीवर आलं, खटला गेला कोर्टात फारकतीसाठी, दोघांनी अर्ज केला पोरगा भेटासाठी. बाप म्हणे पोरावर महा काय, बायको म्हणे पोराची मी हो माय. डोकं खाजवून जजनं विचारलंय केला, दोघाच्याही भल्यासाठी निकाल एक दिला. जज म्हणत बाई तुमची इच्छा नसली तरी अजून एक होय लोक थांबा त्याच्या घरी. बरोबर आहे ना? एकाचं डिव्हिजन कसं करणार? 2 झाले तर एक तू घेऊन जा, एक तू घेऊन जा. जज म्हणत बाई तुमची इच्छा नसली तरी अजून एक होय लोक थांबा त्याच्या घरी. बाई म्हणे जज साहेब हे काय केलं? अहो ह्याच्या भरोशावर राहिली असती तर हेही नसतं झालं. हे जीवन अस्थिर असलं, बेभरोशाचं असलं तरी आपण मात्र त्याच्यावर भरोसा ठेवला पाहिजे. महेश युवक संघाने माझ्यावर भरोसा ठेवला. इतकं
हॉल गच्च भरून गेलेला आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जेवढे लोक आले यावर संयोजकांचं यश असलं तरी शेवटपर्यंत टिकून राहिले. तुरळक लोक गॅलरीतसुद्धा बसलेले आहेत. हे व्याख्यात्याचं यश मानण्याला हरकत नाही. हा भरोसा तुम्ही माझ्यावर ठेवला त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचा आभारी आहे. आणि पुस्तकं आणलेली आहेत माझी, बाहेर उपलब्ध आहेत, ती जरूर घ्यावीत असे आवाहन करतो आणि थांबतो. धन्यवाद. खूप खूप दुःख, आनंद आणि समाधान या 4 टप्प्यावर आपण सुंदर असं विश्लेषण केलं. कलेची जोपासनाही कशी करावी याबद्दलही सुंदर असे आपले विचार बार्शीकरांसमोर आपण व्यक्त केले. आम्ही महेश शोक संघातर्फे आपले खूप खूप आभारी. आभार प्रदर्शन महेश शोक संघाध्यक्ष नवलजी बजाज करतील. नमस्कार. आजच्या या फिट लाईफ आणि हिट लाईफ या विषयाच्या कार्यक्रमाच्या आभार प्रसंगी मी महेश शोक संघ अध्यक्ष नवल बजाज आपल्यासमोर उपस्थित आहे. सर्वात आधी मी आजचे आपले मार्गदर्शक डॉक्टर मुलमुले सर यांचे मनापासून आभार मानतो. त्यांनी अत्यंत सोप्या भाषेत आपल्याला 4 टप्पे आयुष्याचे समजून सांगितले. यश, सुख, आनंद, समाधान हे 4 टप्पे नक्कीच आपल्या आयुष्यासाठी दिशादर्शक आहेत. त्यामध्ये लाईफ हिट करणारा म्हणजे सुख हे घ्यायचे असते आणि आनंद हा द्यायचा असतो. सुख हे घ्यायचे असते, आनंद हा द्यायचा असतो. दुसरे म्हणजे ॲक्सेप्टन्स ह्या शब्दाचा खरा अर्थ आज कळाला आहे. प्रत्येक अध्यक्षाला वाटतंय की आपल्या कारकिर्दीमध्ये एखादा असा फंक्शन व्हावा की ते आयुष्यभर आपल्याला लक्षात असावं. हे 100% त्याचं समाधान आज आहे. आणि जसं सरांनी सांगितलं, समाधान ह्या शब्दाचा अर्थ पण मला आज कळाला. आणि या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी डॉक्टर बिनोडे सर यांचे खूप खूप आभार आहे की ह्यांच्यामुळेच आज बार्शीकरांना इतकं सुंदर लेक्चर मिळालं. दुसरं, महेश शोक संघाचे माझे सर्व सहकारी यांच्या योगदानामुळे आजचे व्याख्यान यशस्वी झाले. यासोबत मी डॉक्टर यादव सर, डॉक्टर काबरा सर, डॉक्टर सोमानी सर, डॉक्टर श्वेतल मॅडम यांचंही खूप खूप आभारी आहे. आपले BTMS अध्यक्ष रवी अंकल करवा, उपाध्यक्ष राजस्थानी महिला मंडळ उपाध्यक्ष सुनीता आंटी काबरा यांचे मी विशेष आभार मानतो. आजचे सुंदररित्या MOC करणारे शरद भैया आणि कमल किशोर भैया ह्या दोघांचे पण खूप खूप आभार. कार्यक्रम तर फार सुंदर झाला, पण पडद्यामागे पण भरपूर जणांचे हातभार आहेत. त्यांच्यापैकी अजय कांबळे, राहुल झोंबाडे सर, गायकवाड सर, भगवंत न्यूज चॅनल, माझा न्यूज चॅनल यांचे देखील मी आभार मानतो. शेवटी पण अत्यंत महत्त्वाचे म्हणजे तुम्ही सर्व प्रेक्षक स्वतःच्या मानसिक आरोग्यासाठी वेळ काढल्याबद्दल तुमचे अभिनंदन व आभार. सर, मानसिक आरोग्यासारख्या महत्त्वाच्या विशेष म्हणजे प्राधान्य त्याला दिल्याबद्दल आपले देखील धन्यवाद करतो. यासोबत मी कार्यक्रमाची सांगता करतो. धन्यवाद.